ओके, आपण इथिक्स आणि एसेच्या बॅचला स्टार्ट करत होताच. आजचा मेजर फोकस आपला इथिक्सच्या ओरिएंटेशनवरती असेल. मी बॅचचं स्ट्रक्चर काय असेल, आपण कशा प्रकारे तिला अप्रोच करणार आहोत याच्याकडे सेकंड हाफमध्ये येईल. त्याच्या आधी थोडंसं इथिक्सची डिमांड काय याच्यावरती आपण बोलणार आहे. ती डिमांड समजून घेतल्यानंतर ती आपण कशी फुलफिल करून घेणार आहोत लेक्चर्समध्ये, हा दोन आपल्या ह्याचा पार्ट असेल. जर आज तुम्हाला लक्षात आलं की आपण जे मुद्दे बोलतोय ते मुद्दे जर तुम्ही नोट डाऊन करून ठेवलेत तर ओव्हर द पिरियड 3 महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे चांगलं लक्षात येऊ शकतं. त्याच्यामुळे थोडंसं काही मुद्दे आता क्लिक होणार नाहीत, पण नोट डाऊन करून ठेवले आणि परत परत आपण त्याच्याकडे व्हिजिट केलं तर दॅट विल बी अ बेटर वे. ठीक आहे. इथिक्स हा विषय असा म्हटला जातोय की तो नवीन इंट्रोड्यूस आहे. म्हणजे 2013ला जेव्हा UPSC मध्ये आला होता त्यावेळेला तो नवीन होता. म्हणजे 2013च्या आधी UPSCने एक मॉडेल पेपर पण दिला होता, जे UPSC सहसा करत नाही. पण नवीन विषय असल्यामुळे काय दिला होता, तो एक असा पेपर असेल साधारणतः असा हे दिला होता. आता MPSC मध्ये असं म्हटलं जातं की हा ऑलटुगेदर नवीन पेपर आहे. बट नवीन असला तरी आपल्याला खूप फॅमिलियर असलेला पेपर आहे. आपण सतत एथिक्सशी डील करत असतो बघा वेगवेगळ्या ठिकाणी. म्हणजे जे जे आपल्या दिवसभरात चाललेलं असतं त्याचा रिलेशनशिप कुठे ना कुठेतरी इथिक्सशी असतं. तुम्ही आता मला सांगू शकता का असे एखादी गोष्ट सध्या जी तुम्ही एन्काउंटर करताय किंवा जी आपण फेस करतोय, एखादा प्रॉब्लेम, एखादा इश्यू, एखादी कोणतीही गोष्ट ज्याला इथिकल अँगल आहे, कोणतीही गोष्ट असेल मग ती, तुम्हाला असं वाटतं की याला इथिकली बघायला पाहिजे किंवा इथिकल इव्हॅल्युएशन या गोष्टीचं व्हायला पाहिजे. सध्या तुमच्या आजूबाजूला होणारी कोणतीही गोष्ट. हा, हॉस्टेल आणि ओके म्हणजे बर ओके, आपण त्याच्यावरती येऊया. हा बर, करप्शन तो मेन मुद्दा पण आहे आपल्या सिलेबसचा. पण मग थोडंसं आणखी त्याला छोटं करता आलं जसं त्यांनी केलं की हॉस्टेलमध्ये सध्या चाललेला इश्यू. हॉस्टेलचं बरेच हे आहेत बघा. म्हणजे काही ह्याच्या म्हणजे ते सारखं सारखं होतच राहतं. फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते झालं होतं की मुलींनी याच्यानंतर बाहेर पडू नये. मुलगा 10 नंतर सेफ असतो, मुलगी 8 नंतर सेफ नसते. असं का? याचं काही लॉजिकल एक्सप्लेनेशन देता येत नाही. मग हे जे आहे ना त्याला पण इथिकल अँगलने बघता येतं. आणखी थोडे छोटे एक्झाम्पल, म्हणजे करप्शन हा खूप मोठा ब्रॉड एरिया झाला. छोट्या छोट्या याच्यामध्ये काय बघता येईल की आपल्या आजूबाजूला तुम्हाला असं वाटतं की हा इथिकल अँगलनी याचं इव्हॅल्युएशन व्हायला पाहिजे. ओके, सिग्नल हा एक छोटा मुद्दा आहे की जो सतत सतत आपल्या समोर येतो. खास करून पुण्यात असताना जर तुम्ही सिग्नलवर थांबले तर मागून हॉर्न वाजले जातात सिग्नलवर थांबल्यानंतर. मग ते असं वाटतं की खरंच थांबायचं की नाही थांबायचं. तर तो पण एक इथिकल मुद्दा आहे. समजून घ्यायला पाहिजे की का थांबलं पाहिजे. अजून बघा, ज्या वेळेला मी असं म्हटलं की या बॅचचा अप्रोच काय असेल आणि या विषयाची रिक्वायरमेंट काय आहे, तर पहिली एक गोष्ट समजली पाहिजे की तुमची स्वतःची थॉट प्रोसेस डेव्हलप होणं हा या सगळ्या चर्चेतला महत्त्वाचा मुद्दा असेल. म्हणजे आपण जे कंटेंट डिस्कस करणार आहोत, जे बोलणार आहोत ते आपल्याला सगळीकडे मिळू शकतं. आपला अल्टिमेट हे काय आहे की या परीक्षेची रिक्वायरमेंट काय, जेव्हा तुम्हाला लिहायचं असतं तेव्हा तुमची स्वतःची विचार प्रक्रिया विकसित झालेली असायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही बोलणं अपेक्षित आहे आणि त्यात काही असं चुकीचं बरोबर नाही. खास करून इथिक्समध्ये कोणालाच असं वाटत नाही की आपण चुकीचं लिहिलेलं आहे. काय वाटतं अनुष्का? परत ते करप्शनचं झालं, पण आता रिसेंटली तुम्ही कुठलं एन्काउंटर करताय का की इथिकल इश्यू आहे, इथिकल अँगल आहे? पोलिसिंग. ओके, त्याच्यावरती पण आपल्याला डिटेलमध्ये यावं लागेल. अजून व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन. ओके, हे सुरूच असतं सतत. ठीक आहे. अजून कचरा फेकून देणे. ठीक आहे. आणखी खूप मोठ्या मोठ्या मुद्द्यांकडे जात आहे तुम्ही. एकदम छोटे छोटे साधे मुद्दे मला सांगा. ओके, पॉवर आणि ह्याचा इथिक्सचा रिलेशन की ते अगरवाल प्रकरण पण पुण्यामध्ये झालं होतं की जिथे पोलिसांनी थोडीशी
प्रॉब्लेमॅटिक भूमिका घेतली होती. अजून बरोबर. मुळामध्ये रिझर्वेशन हा पॉइंटच इथिकल अँगलनी बघायला पाहिजे की रिझर्वेशन इथिकल आहे की अनइथिकल आहे. आणखी बघ, अजून मी त्या क्वेश्चनला हे करतो, रिसेंट म्हणजे गेल्या 2-3 दिवसांमध्ये तुम्ही कुठला इथिकल प्रश्न एन्काउंटर केलाय का? कारण हा रिझर्वेशनचा असेल किंवा हॉस्टेलचा असेल किंवा तुम्ही बाकीचे जे मुद्दे सांगितलेत करप्शनचा असेल, हे परफ्युच्युअल आहेत. म्हणजे कौटिल्यापासून भ्रष्टाचार सुरूच आहे भारतामध्ये. कालिदासच्या पुस्तकामध्ये पण भ्रष्टाचाराचा रेफरन्स दिसतो. सो नाही, रिझर्वेशन भ्रष्टाचारच्या अँगलनी नाही मी बोललो. बर 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 ठीक आहे. कुणाल कामराचा इश्यू, याला पण थोडंसं इथिकली अनइथिकली बघायला. काय वाटतं बरं तुला की तो जो बोलला तो बरोबर बोलला असं मला वाटतं. पण काय बोलला बरोबर त्याच्यामध्ये? बरोबर इन द सेन्स की त्याची अभिव्यक्ती होती. तो जे बोलला त्याचं स्वातंत्र्य म्हणजे त्याच्या ओके. सी, आता ज्या वेळेला आपल्याला ह्या परीक्षेसाठी म्हणजे दोन्ही विषय आहेत ना, एसे इथिक्स, हे तसे बघायला गेले तर सेन्सिटिव्ह विषय आहेत. म्हणजे मी एसेमध्ये असं काहीतरी लिहून गेलो आणि फसलो तर मोठा फटका बसू शकतो. कारण एक एसे तुमचं अल्टिमेट परसेप्शन हे करू शकतो. आता मी हे परत परत सांगतो, म्हणजे युपीएससीच्या मुलांचे एसेचे मार्क तुम्ही बघितलेत 250 पैकी 40, 50, 55, 60 असे मार्क युपीएससीनी दिलेले आहेत. कारण बघा, जीएस मध्ये काय होतं, 20 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला चान्स असतो की नाही मी चांगला व्यक्ती आहे, मी चांगला व्यक्ती आहे, चांगला व्यक्ती आहे, 20 वेळा सांगण्याचं. समजा 5 वेळा त्यातलं जमलं नाही तरी 15 वेळा आपण सांगू शकतो की बाबा मी आहे खरंच चांगलं आहे. एसेमध्ये एकदा आपण कुठेतरी फसलो तर प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. मग त्यामुळे आपली भाषा आणि आपण जे आर्ग्युमेंट करतोय ते एका चौकटीमध्ये त्या रिक्वायर्ड भाषेमध्ये असणं अपेक्षित आहे. म्हणजे एका एसए बॅचच्या विद्यार्थ्याने, आणि कसं असतं की जे आजूबाजूला चाललंय त्याने आपण इतका इन्फ्लुएन्स झालेला असतो आणि तेच लिहितो. तर एका एसएच्या बॅचच्या मुलांनी ते दिल्लीमधलं प्रकरण झालं होतं बघा, त्या फ्रीजमध्ये त्या मुलीचे तुकडे करून ठेवले होते वगैरे. हां, मग बापाचं न ऐकल्यामुळे असं परिणाम झाले. मग हे जेव्हा तुम्ही बोलता त्यावेळेला अल्टिमेटली तुम्ही प्रशासक होणार आहात की ह्या चौकामध्ये उभे राहून भाषण करणार आहात असा प्रश्न निर्माण होतो. तर एक लक्षात घ्या, तुमची भाषा कुठेही कोणत्याही अँगलनी कार्यकर्त्याची, कारण कार्यकर्त्याला खूप स्कोप आहे भारतामध्ये सध्या, प्रशासक निवडायचे आहेत बरोबर. तर त्यासाठी काय करावं लागेल, म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल कुणाल कामराबाबत तुझं जे प्रकरण झालेलं आहे त्याचं तुमचं मत काय, आता हा प्रश्न येणार नाही पण त्या अँगलनी दुसरे प्रश्न येऊ शकतात. त्यावेळेला पण मला माझी बाजू काय ठेवायची, बॅलन्स्ड आणि जी प्रशासकाला अपेक्षित आहे अशी भाषा ठेवायची. तर त्यामुळे तुम्हाला जर मी आता तुम्हाला विचारलं की कुणाल कामरा प्रकरणावरती तुमचं म्हणणं काय किंवा तुमचं मत काय, बर ठीक आहे. ओके, बर बरं. समजा आपण असं म्हटलं की असा प्रश्न आला, कुणाल कामराचं नाव बदललेलं आहे, परीक्षेमध्ये असा प्रश्न आला की एका स्टँडअप कॉमेडियनने काही अशी मतं मांडली की जे त्यावेळेच्या मुख्यमंत्री किंवा कोणत्या मंत्र्यांच्या विरोधात जाणारी आहेत, आणि ते जे काही म्हटलं तेच थोडंसं इनडायरेक्ट फॉर्ममध्ये त्याने दिलं. याविषयी तुमचा प्रतिसाद किंवा रिस्पॉन्स काय? तर तुमचं उत्तर काय असेल? अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जे रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स आहेत ती बाउंड्री पार करून तो डिफेमेशनच्या लेवलमध्ये जातोय की सॅटायरमध्ये राहतोय हे डिपेंड करतं. पण मग परत एकदा ती बाउंड्री ठरवणंच प्रॉब्लेमॅटिक आहे आणि त्याचाच गैरफायदा घेतला जातो ना. अजून कोणाला असं वाटतं की माझं काहीतरी मत आहे या प्रकरणावरती? बरं, म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांशी प्रतिष्ठेने वागलं पाहिजे. बरं, पण ते ठेवतायत का गरिमा? हा पण प्रश्न आहे ना. ठीक आहे, ते बाजूला ठेवू, ते आपल्याला लिहायचं नाहीये. बघा, मूळ मुद्दा ना त्याच्यामध्ये की ह्या सगळ्या चर्चांमध्ये किंवा ह्या मुद्द्यांमध्ये तो नैतिकतेचा जो मुद्दा येतो
कोणाच्या बाजूनी राहा हा खूपच मला असं वाटतं एक छोटा टॉपिक आहे. तुम्ही कुणाल कामरांच्या बाजूनी की त्या शिवसेनेच्या बाजूनी वगैरे, ती बाजू आपण कुठल्या आधारावरती निवडतो. म्हणजे मला अशी ही बाजू, कारण मला काय झालंय की मी आधी कुणाचा खून झाल्यावरती कुणी केला हे बघतो. मग समजा माझ्या बाजूचे आहेत तर मी काय करतो ते पण डिफेंड करण्याचा प्रयत्न करतो. हे प्रॉब्लेमॅटिक आहे. त्यामुळे कुणाल कामराच्या प्रकरणामध्ये तुम्ही कुठल्या बाजूने हे महत्त्वाचं नाही, त्या बाजूला तुम्ही कुठल्या बाजूने गेलात किंवा कसे गेलात हे जास्त महत्त्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये ते इथिकल याच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य येईल. परत एकदा मी किती ऑफेंड व्हायचं हे आहे ना, की बुद्धा त्या अंगुलीमालाला म्हटला होता की तू मला शिव्या घातल्यात तुझ्याकडे ठेव. असं पण आहे ना की तू ज्या शिव्या दिलेल्यास त्या मी घेतल्याच नाहीत तर त्या काय राहतील, तुझ्याकडेच राहतील. तर मुख्यमंत्र्यांनी असं एक भूमिका घेऊ शकतात ना की माझ्याकडे ह्याच्यापेक्षा बरेच महत्त्वाचे मुद्दे माझ्यासमोर आहेत, त्यांनी कुणाची प्रत वाढणार आहे किंवा हे वाढणार आहे. ओके, आता ओव्हरऑल जर समजा मला याच्यामध्ये तुम्हाला भूमिका घ्यायला लावली तर मी असं एक मत मांडू शकतो किंवा माझं पर्सनली असं म्हणणं आहे की त्याची ती कविता किंवा त्यांनी कविता म्हणा किंवा ते जे काही म्हणा ते पर्सनली मला काही फार आवडलं नाही. याचं कारण काय आहे की ते रिक्षावाला वगैरे म्हणजे परत याच गोष्टींवरती तुम्ही रिव्हॉल्व होणार आहात का, हे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे. काय होतं की तुम्ही जेव्हा वैयक्तिक चिखलफेक करायला लागता, एखाद्या इंडिव्हिज्युअलच्या पर्सनल लाईफवरती बोलायला लागतं, तेव्हा मेन जे पॉलिसीचे किंवा बाकीच्या गोष्टींवरती बोलायला पाहिजे ते बाजूला राहतं. सो त्याला त्याच्या ह्याच्यामध्ये त्या पोएममध्ये असं फार काही मेरिट होतं का, तर काही नव्हतं. हे लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण त्याला अपोज करणारे आता लोक जे आहेत त्यांनी सुद्धा अशा तोडफोड केलेलंच आहे. सो आता फक्त ते काय आहे त्याच्या विरोधात आहेत म्हणून यांच्या लोकांच्या अभिव्यक्तीच्या बाजूने उभे आहेत. तर त्यामुळे असं काही कोणी ह्याच्या बाजूने त्याच्या बाजूने असं नसतं, त्यांचे स्वतःचे वेस्टेड इंटरेस्ट आहेत, हा क्लिअर मुद्दा आहे. ठीक आहे, तर थोडक्यात त्याची ती कविता पर्सनल लेवलला मला काय अशी फार अपिलिंग किंवा एखाद्या गव्हर्नमेंटला क्रिटिसाइज करणारी वाटली नाही की ह्या प्रकारे क्रिटिसिझम व्हायला पाहिजे. बट त्या कवितेने इतकं ऑफेंड होण्यासारखं किंवा एवढं असं काही राडारोडा करण्यासारखं बिलकुल हे नव्हतं. ही पण भूमिका घेतली पाहिजे, कारण परत एकदा फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनच्या कंटेक्स्टमध्ये संविधानिक नैतिकतेच्या बाजूने बोलायला पाहिजे. मी जेव्हा तुम्हाला हा प्रश्न विचारत होतो ना की सध्या रिसेंटली तुम्हाला कोणता इथिकल प्रश्न, इथिकल अँगल हे गेलं, मला तो गिबली ट्रेंड अपेक्षित होता. गिबली जे काही आहे त्याला काही लोकांनी मराठीमध्ये आता लोकसत्तामध्ये मी म्हटलं तर गिबली असं लिहिलेलं आहे. जिबली म्हणा काय गिबली म्हणा, त्याला नैतिकतेची किनार आहे. इथिकल अँगल आहे, माहिती आहे का तुम्हाला काय इथिकल अँगल आहे? तर ज्यांनी ते क्रिएट केलेलं आहे ते AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय करते, एकदम फ्रीमध्ये डेव्हलप करून देते. सो माझा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, बौद्धिक संपदा याचा वापर किंवा गैरफायदा कोण घेऊ शकतं? आर्टिफिशियल इंटेलिजन्स घेऊ शकतं. त्याचा हे न करता, विचार न करता लोक काय करतात, त्याचा वापर करतात. अर्थात अशा प्रकरणामध्ये लोकांवरती फार आपल्याला अवलंबून राहावं लागत नाही की त्याचं रेग्युलेशन वगैरे कुठल्या लेवलला व्हायला पाहिजे, गव्हर्नमेंटच्या लेवलला व्हायला पाहिजे. बघा छोटे छोटे आयुष्यातले प्रश्न असून किंवा ते ह्या ट्रेंडसारखे, म्हणजे मुळात ट्रेंड हाच इथिकल अँगलने आपल्याला बघायचा आहे. म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउटमधून तो निर्माण होतो का? UPSCने या 2024च्या एक्झाममध्ये विचारला होता हा फोमो. काय बरं फिअर ऑफ मिसिंग आउट? आपण कुठेतरी मागं राहतोय. येस, म्हणजे मी सोशल मीडिया बघितल्यावर मला असं वाटतं इतकं बाकीच्यांचं जग सुंदर आहे, सगळ्यांनीच आता गुढीपाडव्याला एवढ्या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि मीच कसा काय, म्हणजे तीच मेसमधलं जेवण जेवतोय, तेच हे करतोय, असा प्रश्न निर्माण होतो. त्याला काय म्हणणार? फिअर ऑफ मिसिंग आउट, की मी कुठेतरी मागे पडतोय का, आणि मग त्या मिसिंग आउटच्या फिअरमधूनच तो ट्रेंड फॉलो केला जातो का, असा प्रश्न आहे. मग UPSCने हा विचारला होता फोमो. आता याला उत्तर पण दिलं जातं, जे हे पाहायचं आहे आपल्याला डिटेलमध्ये. काय उत्तर दिलं जातं बरं याला? किंवा फोमोच्या अपोजिट अशी एक कन्सेप्ट मांडली जाते, जॉय ऑफ मिसिंग आउट, की त्यात काही असं वाईट वगैरे नाही, उलट तुम्ही तो जॉय घेताय ऑफ मिसिंग आउट. तर हे सोशल मीडिया हा असा गोष्ट आहे की जी रोज आपण एन्काउंटर करतो, त्याच्याकडे पण इथिकल अँगलनी बघता येतं. सो मला तुम्हाला सांगण्याचा मुद्दा असा आहे की इथिक्स हा काही अल्टुगेदर नवीन असा विषय आपल्यासमोर नसणार आहे. आपण रोज तो काही एन्काउंटर करतो, फक्त त्याच्याकडे बघण्याचं जे विजन आहे, पर्स्पेक्टिव्ह आहे, एखाद्या गोष्टीकडे इथिकली कसं बघायचं हे डेव्हलप व्हायला पाहिजे, आणि तेच आपला पर्पज असेल. येते का लक्षात? बरं, आता जरी इथिक्सला आपण रोज एन्काउंटर करत असलो तरी ह्या विषयाची जी पहिली रिक्वायरमेंट आहे
ती काही आपल्याशी फॅमिलियर नाही किंवा ती आपण तिला एवढं फॅमिलियर नाही. दॅट इज टर्मिनॉलॉजी. प्रत्येक विषयाची एक परिभाषा असते, टर्मिनॉलॉजी असते. या विषयाची परिभाषा, जसं की समाजशास्त्र मी आधी कधीतरी लिहिलेलं आहे, राज्यव्यवस्थेबद्दल मी आधी कधीतरी लिहिलेलं आहे. इथिकल टर्मिनॉलॉजीमध्ये मी फार आधी कधी लिहिलेलं नसतं किंवा तसा विचार केलेला नसतो. त्यामुळे या विषयाच्या रिक्वायरमेंटमध्ये पहिला मुद्दा मी तुम्हाला टाकतोय, दॅट इज इथिकल टर्मिनॉलॉजी. म्हणजे आपल्याला काय करायचं, ही परिभाषा विकसित करण्यासाठी मेहनत घ्यायची आहे. त्या परिभाषेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे आत्ता आपण जे बोलत होतो ते थोडंसं मोगमपणे होतं, त्याला जे इथिकल टच द्यायचं आहे आपल्याला, त्या इथिकल टचनी बोलता येईल. मग ते इथिकल अप्रोचेस असतील, काही इथिक्समधले स्पेसिफिक कीवर्ड्स असतील, त्याचा वापर झाला तर ती इथिकल टर्मिनॉलॉजी येते. येते लक्षात. पहिली गोष्ट काय लागणार आहे आपल्याला, प्रत्येक चॅप्टर झाल्यानंतर आपण एक कीवर्डची लिस्ट बनवणार आहोत की हे कीवर्ड्स असतील आणि ते आपल्याला डिलिव्हर करायचे आहेत. सो त्यांनी पण आपली टर्मिनॉलॉजी काय होईल, शार्प होईल. आपल्या सुरुवातीच्या लेक्चरमध्ये एक एक इथिकल अप्रोच आपण घेणार आहोत, नैतिक दृष्टिकोन किंवा नैतिक अप्रोचेस. ते अप्रोच सुद्धा तुम्हाला इथिकल टर्मिनॉलॉजी देण्यासाठी मदत करतील. येते लक्षात. सो वेगवेगळ्या प्रकारचे इथिकल अप्रोचेस आहेत, जसं की नैतिक अंतप्रज्ञावादी, म्हणजे हे जस्ट मी मेन्शन करतोय, आपल्याला हे डिटेलमध्ये नंतरच बघायचं आहे. अंतप्रज्ञावादी, त्याला इथिकल इंट्युशनिस्ट असं म्हटलं जातं. इथिकल इंट्युशनिझम किंवा नैतिक अंतप्रज्ञावादी, काय अर्थ असेल बरं या शब्दावरून बघा. आणि ही एक गोष्ट करायची, जेव्हा मी म्हटलं तुम्हाला तुमची थॉट प्रोसेस डेव्हलप करायची आहे, कन्सेप्ट आल्यानंतर लगेच नाही की जम्प करायचं आपल्याला, काय अर्थ आहे थोडा विचार करा की याचा अर्थ काय असेल. नैतिक अंतप्रज्ञावादी, इथिकल इंट्युशनिझम, अंतप्रज्ञा, हे शब्द ऐकलेले असतात आपण, थोडेसे म्हणजे गांधी म्हणायचे बघा, अंतरात्म्याचा आवाज ऐका, व्हॉइस ऑफ युअर कन्सायन्स. तर अंतरात्म्याचा आवाज, इंट्युशनिझम, माझं इंट्युशन काय म्हणतं, येते लक्षात. मग गांधी काय म्हणतील, त्या व्यक्तीला ठरवू द्या, त्याच्या इंट्युशनला ठरवू द्या की ते चूक आहे की बरोबर आहे. तर हा असा अप्रोचनी हे लिहिलं, ही टर्म आपण पेपरमध्ये लिहिली, तर ती काय असेल, इथिकल टर्मिनॉलॉजी असेल. असे बरेच अप्रोचेस आहेत बघा. असं म्हटलं जातं बाय अँड लार्ज भारतीय व्यक्ती या अप्रोचनीच काम करतात. तो एक हा आहे बघा, जॉब्स, स्टीव्ह जॉब्स इंडियामध्ये आला होता आणि त्याची बायोग्राफीमध्ये असं लिहिलंय की ग्रामीण भारतातील भारतीय, रूरल इंडियन्स डू नॉट फॉलो वेस्टर्न नोशन ऑफ रॅशनल थिंकिंग. तार्किक विचार करत नाहीत. म्हणजे हे आपल्याला खूपच प्रॉब्लेमॅटिक वाटू शकतं. हे काय म्हणणं आहे, म्हणजे आम्ही रॅशनल थिंकिंग, तार्किक विचार करत नाही, खास करून कुठले भारतीय, ग्रामीण भागातील. तर त्याच्यावरती असं म्हणणं आहे की ते काय फॉलो करतात, इंट्युशन बेस्ड डिसिजन मेकिंग फॉलो करतात. मनात आलं, बोलून टाकलं. त्यामुळे कधी कधी ग्रामीण भागामध्ये आत्ता तुम्हाला खास करून फील येईल पुण्यामध्ये काही दिवस राहिल्यानंतर की ग्रामीण भागात गेल्यानंतर फिल्टर नसतात. फिल्टर लावून आलं का लक्षात. तर ते काय आहे, इंट्युशन, म्हणजे डायरेक्ट मनात आलेलं आहे, बोलून टाकलं. मग कधी कधी त्यातून वाईट पण वाटतं, लगेच बोललेलं, असं कसं बोलले मला, बट ते त्या डायरेक्टली ह्याच्यातून आलेलं असल्यामुळे, मनातून आल्यामुळे त्याच्यात फार काही असं तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक वगैरे असं. म्हणजे तुम्ही गावात गेलात, अजून कधीपर्यंत अभ्यास करणार आहेस, असं पटकन गावातला एखादा व्यक्ती डायरेक्टली म्हणू शकतो. तर ते जे आहे ना, त्याला पण काय म्हणणार, मनात आलं, डायरेक्टली बोलून टाकलं. आता या डिसिजन मेकिंगमुळेच भारतामध्ये ती नैतिकतेची चौकट आखणं खूप अवघड होतं. काय इथिकल, काय अनइथिकल, हे खूपच अवघड इंडियामध्ये कशामुळे होतं की मोस्ट ऑफ द लोक कशावर ठरवतात, स्वतःच्या अंतप्रज्ञेवरती किंवा इंट्युशनवरती. सो याच्यावरती आपण अजून नंतर येऊया. पण पहिल्यांदा तुमच्याकडून काय रिक्वायरमेंट आहे विषयामध्ये, इथिकल टर्मिनॉलॉजी अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट आपल्याला ह्या पेपरमध्ये द्यावी लागेल ती, मी असं म्हणतो की आपला जर सिलेबस इथिक्सचा बघितला असेल तुम्ही, किंवा आपण जो बघू त्याचा अनालिसिस करू, तो 3 पार्टमध्ये आपल्याला डिवाइड करता येतो. आणि मी म्हणेन की ती 3 पार्ट हेच आपली एक रिक्वायरमेंट आहे.
हे कोणते 3 पार्ट आहेत ते सिलेबसचे, म्हणजे हे असं काही UPSCने किंवा MPSCने दिलेलं नाहीये. आपण जर तो सिलेबस नीट बघितला तर ते 3 पार्ट दिसतात. एक आहे तत्वज्ञान, फिलॉसॉफिकल पार्ट. सेकंड जो पार्ट आहे तो आहे सायकोलॉजिकल, मानसशास्त्रीय. आणि तिसरा जो पार्ट आहे तो आहे प्रशासकीय नीतिशास्त्र, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्स. हे कळलं ना की आपल्या सिलेबसमध्ये हे 3 भाग आहेत, तर आपलं उत्तर पण आपल्याला बॅलन्स करता येतं. म्हणजे बऱ्याचदा UPSCचे विद्यार्थी काय म्हटले, मी खूपच तत्वज्ञानात्मक लिहून आलो, वेगवेगळ्या तत्वज्ञानाची मतं मांडली आणि मला खूप कमी मार्क आले. का फक्त तत्वज्ञानाचा पेपर नाहीये, त्याच्यामध्ये आपल्याला ह्या 3 गोष्टी बॅलन्स करायच्या आहे. आता तुम्ही म्हणाल मानसशास्त्रीय ह्याच्यामध्ये काय येतं, तर 2 टॉपिक आहेत, ॲटिट्यूड आणि EI, इमोशनल इंटेलिजन्स, अभिवृत्ती आणि भावनिक बुद्धी. हे 2 टॉपिक जे दिलेले आहेत ते हे सायकोलॉजिकल याच्यामध्ये येतात. तत्वज्ञानात्मक याच्यामध्ये मॉरल थिंकर्स, नैतिक विचारवंत आहेत, काही व्हॅल्यूजचे पॉईंट आहेत. गांधी वगैरे लोकांना आपल्याला कशात अभ्यास करायचा आहे, तर तत्वज्ञानाच्या दृष्टीने हे करायचं आहे. येते. तिसरं आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. याचं एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला की हे कसं डील करायचं, म्हणजे ह्या 3 ॲप्रोचेसचा अर्थ काय होतो. तर UPSCने एक केस स्टडी विचारली होती की एका ग्रामीण भागातील एक सरपंच आहात तुम्ही एका गावाचे, आणि गावामध्ये एक मुद्दा चर्चेत आलेला आहे, ते म्हणजे मिड डे मील माहीत असेल तुम्हाला, मध्यान्ह भोजन. त्याच्यामध्ये एक SC वुमेन, एक दलित महिला जेवण बनवत असल्यामुळे आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास पालकांनी काय केलेलं आहे, बंदी घातलेली किंवा नकार दिलेला आहे. तुम्ही सरपंच म्हणून ही जी समस्या निर्माण झालेली आहे, 2 समस्या आहेत, एक तर दलित महिलेचे ते अधिकार आहेत, दुसरं असं त्या मुलांच्या पण शिक्षणाचा प्रश्न आहे, आणि एकूणच गावातला सलोखा वगैरे याचा प्रश्न आहे. अशा मुद्द्यात सरपंच म्हणून तुम्ही काय कराल? बरं, काय वाटतं तुम्हाला काय करायला पाहिजे सरपंच म्हणून मी किंवा तुम्ही? असं मीच नाही, बरं, स्वतःची मुलं शाळेत घालायला पाहिजे. त्याचा काय इम्पॅक्ट होईल? परत एकदा सायकोलॉजिकल, मानसशास्त्रीय, त्याला आपल्याला ॲटिट्यूड आणि सोशल इन्फ्लुएन्स असा पॉईंट आहे सिलेबसमध्ये, सामाजिक प्रभाव. आणि त्या सामाजिक प्रभावच्या टॉपिकमध्ये बघा, आता याला टर्मिनॉलॉजिकली कसं लिंक व्हायचं. त्यांनी जे म्हटलं की स्वतःच्या मुलांना काय टाकलं पाहिजे, स्वतः शाळेत पाठवलं पाहिजे. यालाच थोडंसं रिफाईन करायचं झालं टर्मिनॉलॉजीमध्ये, तर एक रेफरन्स ग्रुप नावाची कन्सेप्ट आहे. संदर्भ समूह ऐकली आहे का? आपल्याला GS1 मध्ये समाजशास्त्रामध्ये पण ही लागणार आहे, आणि मॅक्स वेबरनी दिलेली. ठीक आहे, संदर्भ रेफरन्स ग्रुप. नंतर मग ती बाकीच्या सोशलॉजिस्टनी वगैरे चांगली रिफाईन केलेली आहे. काय असेल रेफरन्स ग्रुप? ऐकली आहे का? कोणाचं सोशलॉजी ऑप्शनल आहे का समाजशास्त्र? किंवा या नावावरून रेफरन्स, संदर्भ काय असेल? रेफरन्स ग्रुप. बघा, ही सवय लागली पाहिजे सतत की काय टर्मचा अर्थ असू शकतो. काय असेल अर्थ? बरं, काय नाव आहे तुमचं? वैष्णवी. काय अर्थ असेल? शेजारचे लोक. ओके. त्याला असा एक टर्म आहे बघा, पियर ग्रुप, म्हणजे सवंगडी समूह. माझ्या आजूबाजूचे जे मित्रमंडळी वगैरे आहेत त्याला सवंगडी समूह, पियर ग्रुप असं म्हटलं जातं. ठीक आहे, तो वेगळा. आणि जर तुम्हाला तुमचे घरचे आणि तुमच्या जवळचे नातेवाईक वगैरे पकडायचे असतील तर त्याला प्रायमरी ग्रुप असं म्हटलं जातं, प्राथमिक समूह. तर मग रेफरन्स ग्रुप म्हणजे काय? बघा, आयुष्यात ना आपण अशा काही लोकांना बघून यासारखं, अरे लाईफ होतं एसी, असं असतं ना की हे असं माझं आयुष्य असायला पाहिजे. ते माझ्यासाठी काय असतात, माझं आयुष्य कसं असावं याचा रेफरन्स. त्यांच्याकडे बघून मला असं वाटतं माझ्या आयुष्यातली लाईफस्टाईल, माझ्या आयुष्यातले व्हॅल्यूज, माझ्या आयुष्यातले नॉर्म्स असे असायला पाहिजेत. सिंपल उदाहरण द्यायचं झालं तर बॉलिवूडचं इमिटेशन खूप मोठ्या प्रमाणात होतं. क्रिकेटर्स आहेत त्यांचं इमिटेशन मोठ्या प्रमाणात होतं. सो हे बॉलिवूड किंवा क्रिकेटर हे काय आहेत आपल्यासाठी? रेफरन्स ग्रुप. म्हणजे ज्यांना मला असं वाटतं ना की माझं आयुष्य याच्यासारखं असावं, तर त्या गावाच्या संदर्भात तो सरपंच हा रेफरन्स ग्रुप असेल का? वेगवेगळ्या समूह गटासाठी, कारण तो गावाचा प्रधान आहे, हेड आहे, बरोबर. सो
तो संदर्भ समूह असल्यामुळे किंवा त्या संदर्भ समूहाचा भाग असल्यामुळे, रेफरन्स ग्रुपचा पार्ट असल्यामुळे त्यांनी केलेलं वर्तन मोस्ट ऑफ द लोक काय करू शकतात, इमिटेट करू शकतात, त्यांनी केलेल्या गोष्टीचं अनुकरण होऊ शकतं. आता येते लक्षात, म्हणजे कीवर्डचं किंवा टर्मिनॉलॉजीचं महत्व. जो मुद्दा सिंपल होता त्यालाच आपण काय थोडासा केलेला आहे, परिभाषीय दृष्ट्या स्ट्रेंथन केलेलं आहे. अजून काय वाटतं बरं तुम्हाला, काय करायला पाहिजे सरपंचांनी? सरपंच म्हणून सर मी स्वतः शाळेला भेट देऊन त्या मुलांच्या पंक्तीत जेवायला बसून एक उदाहरण सेट करू. पुन्हा एकदा एक सायकोलॉजिकल, की मी स्वतःच जेवायला बसलो. काही कलेक्टर यांची एक्झाम्पल आहेत बघा, ते स्वतः जेवायला बसले होते मिड डे मीलमध्ये. आणखी काय करता येईल? मी ना यातला एक छोटा टॉपिक जो आपण सायकोलॉजीच्या ओरिएंटेड ॲटिट्यूड या पॉईंटमध्ये बघणार आहोत तो घेतो आणि त्याच्यावरती बेसिसवरती तुम्ही मला सांगा की ते कसं या टॉपिकला किंवा या केसला इन्क्लूड करता येईल. आपल्याला बघा, हे अल्टिमेटली आपल्या बॅचचं पर्पज जे आहे ना ते आहे की जे आपण करतोय त्याची युटिलिटी जनरेट करणं. म्हणजे हे चांगलं उदाहरण आहे, आपल्या नोटबुकमध्ये आहे, याच्यापेक्षा ते नोटबुकमधलं उदाहरण कशात आलं पाहिजे, तुमच्या पेपरमध्ये आलं पाहिजे, याचा जास्त इम्पसिस आपला असेल. सो 3 मेथड आहेत याच्यामध्ये, सोशल इन्फ्लुएन्सच्या किंवा ॲटिट्यूडच्या. त्याची जस्ट नावं मी मेन्शन करतो. फूट इन द डोर, त्याला मराठीत याचं मराठी नंतर देतो, कारण ते सांगितल्यावर सगळा म्हणजे हेच काय म्हणणार त्याला, सस्पेन्सच होऊन जातो. आणि डेडलाईन टेक्निक, अशा 3 टेक्निक आहेत. सीमारेषा तंत्र, फूट इन द डोअर टेक्निक. आणि ह्या पुन्हा एकदा ह्या टेक्निक अशा आहेत की ज्या आपण वापरलेल्या असतात आपल्या आईवडिलांसोबत, आपल्या मित्रांसोबत वापरलेल्या टेक्निक आहेत. फूट इन द डोअर टेक्निक, दारोदार तंत्र. कधी कधी ते सेल्समॅन येतात बघा घरात, सुरुवातीलाच असं मोठीची मोठी वस्तू देतात का आपल्याला विकायला, तुला अगरबत्ती, छोटा अजून काहीतरी देतात, आणि पहिली ती गोष्ट घेतल्यानंतर आपण काय करतो, दुसरी पण कुठली तरी लगेच दुसरी मोठी गोष्ट घेऊन टाकतो, आपण आपल्याला कळत पण नाही. फूट इन द डोअर म्हणजे काय, आधी एक छोटी मागणी ॲक्सेप्ट करायला लावायची आणि एकदा आपण ॲक्सेप्ट केल्यावर आपण वाटतं अरे पहिल्यांदा हो म्हटलं होतं, आणि दुसऱ्यांदा पण आपण काय करतो, हो बोलून जातो. सिंपल. माझ्या मित्राला मी म्हटलं चल बरं आज इथिक्सचं लेक्चर झालं, इथिक्सचे पुस्तकं ABC मध्ये घेऊन येऊ. तो म्हटलं नाही मला अभ्यास करायचा आहे. म्हटलं ठीक आहे, लेक्चर ह्याला नको येऊ, ABCला नको येऊ, आपण काय करू, चहा प्यायला जाऊ. म्हटलं ठीक आहे, हे बार्गेन चांगलं आहे, हे चहा पिऊन येतो म्हणजे तेवढा वेळ. आणि एकदम आता म्हटलं आलासच ना चहा प्यायला, चल ABCला पण जाऊन. आता काय होतं की पहिली मी छोटी डिमांड ॲक्सेप्ट केली आहे आणि त्यांनी माझ्यावरती आता नाही कसं म्हणायचं असं प्रेशर. सो मी काय करतोय, जस्ट एंटर करतोय आणि नंतर माझी मोठी डिमांड ठेवतो. आलं का लक्षात? सो मला सांगा बरं, फूट इन द डोअर या सरपंचाच्या केसमध्ये त्या मिड डे मीलच्या क्रायसिसमध्ये कशी वापरता येईल? शाळेत पाठवा, नंतर ते मिड डे मीलचं नंतर बघू. आपल्याला काय असतं बघा, अल्टिमेटली हे सगळं असंच व्हायला पाहिजे असं वर्क होत नाही. प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाही आहे. म्हणजे सगळंच तुमच्या डिमांड एकदा ॲक्सेप्ट करतील. पहिल्यांदा काय सांगा, शाळेत पाठवा, नंतरचे मुलांच्या शाळेचं नुकसान होतंय, शिक्षणाचं नुकसान होतंय, आपण बाकीच्या गोष्टी नंतर बघू. आलं फूट इन द डोअर. ही इंटरेस्टिंग आहे, डोअर ऑन द फेस. त्याला मराठीत नकारानंतर होकार मिळवण्याचं तंत्र असं म्हटलं जातं. म्हणजे मी पहिल्यांदाच एवढी डिमांड मोठी ठेवतो की डायरेक्ट डोअर माझ्यावरती काय झालं, आपटलं जाईल. चालतं हो. एक इंटरेस्टिंग ॲड सांगतो, ॲडव्हर्टाइजमेंट कदाचित तुम्ही बघितली असेल. ती एक मुलगी आहे, ती तिच्या आई वडिलांना सांगते आय एम लेस्बियन, मला मुली आवडतात. आणि ते दोघा म्हातारे असेच बसलेले राहतात. बराच वेळ त्यांना सुचतच नाही काय करावं. आणि नंतर तिला तिच्या एका मित्राचा फोन येतो, तो म्हणतो की आपल्याला गोव्याला जायचं आहे. ती म्हणते नाही नाही मी नाही येऊ शकत. तिच्या आई वडील म्हणतात काय झालं, ते म्हणतात माझा बॉईजचा ग्रुप हा गोव्याला चाललाय, मी नाही म्हटलं त्यांना. नाही म्हटलं जा 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 जा. सो पहिली डिमांड तिने अशी एवढी मोठी ठेवली होती, तिला काय वाटलं की हा बाबा बॉईज सोबत गेलेलं जास्त बेटर आहे. पण तिला काय ऍक्सेप्ट करून घ्यायचं होतं, दुसरीच डिमांड ऍक्सेप्ट करून घ्यायची होती. पहिलं तिच्यासाठी काही कन्सर्न नव्हता. म्हणजे मी काय केलं, समजा मला मित्राला चहाजला घेऊन जायचं आहे, ते पुस्तकाचा वगैरे माझा काही कन्सर्नच नाही. मी म्हटलं माझ्यासोबत पुस्तकाला चल, तो नाही म्हटला. म्हटलं बरं चल चहालाच. मी आधी मोठी डिमांड ऍक्सेप्ट करायला लावली, पण ती नाही म्हटल्यानंतर छोटी डिमांड ठेवली. आणि आता आपल्यावर प्रेशर आले ना की अरे आधी नाही म्हटलं होतं, आणि आपण ते ऍक्सेप्ट करतो.
सो डोअर ऑन द फेस ही पण टेक्निक आहे. डेडलाईन म्हणजे काय, ती मार्केटिंगमध्ये वापरली जाते बघा. याच्या आधी जर तुम्ही ते विकत घेतलं तर तुम्हाला एवढ्या डिमांड किंवा सेल कधीपर्यंत चालू राहील, एवढ्या तारखेपर्यंत चालू राहील. ही डेडलाईन टेक्निक वापरता येईल का सीमारेषा तंत्र या केसमध्ये सरपंचाच्या? तुम्ही या तारखेपर्यंत मुलांना शाळेमध्ये पाठवलं नाहीत तर मी कायदेशीर कारवाई करेन. शेवटी माझ्याकडे तो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्सचा पॉईंट आहेच ना, प्रशासकीय. याच्यामध्ये काय येणार आहे, कॉन्स्टिट्यूशन, लॉ, या सगळ्या गोष्टी. बघा आपण सुरुवातीलाच असं नाही म्हणू शकत मी कायद्याची अंमलबजावणी करेन किंवा कडक कायदा आणण्याचा प्रयत्न करेन. कारण लॉनी काय होणार आहे, परत एकदा लॉंग टर्म इम्पॅक्ट नाही होणार आहे. आपल्याला ह्या दोन गोष्टींचा जास्त वापर करून घ्यायचा आहे. मग याच्यामध्ये फिलॉसॉफिकल काय असेल बरं सरपंचाच्या केसमध्ये? तो गावाच्या लेवल लक्षात आलंय त्याला की हा प्रॉब्लेम आहे आपल्या गावामध्ये, तर तो बदलण्यासाठी, लॉंग टर्म बदलण्यासाठी तत्वज्ञानाचा पण आधार घेतोय. तो कसा घेता येईल ग्रामीण स्तरावर? ग्रामीण स्तरावरती ॲज अ सरपंच तुम्हाला या समस्येसाठी दीर्घकालीन उपाय शोधायचा आहे. तुम्ही काय कराल? बघा ह्याच्यामध्ये पण पुन्हा एकदा बरोबर चूक असं काहीच नाहीये. तुम्ही काय उपाय योजू शकता? जनजागृती अभियान. कसं म्हणजे पुन्हा एकदा ते स्पेसिफिक जनजागृती कशी करणार? कोणते वेगवेगळे प्रोग्राम कसे, म्हणजे त्याचंच मी मला म्हणलो ते थोडं स्पेसिफिक सांगा मला. जर तुमच्यापैकी कोणी गावातलं असेल तर आणखी चांगलं व्हिज्युअलाइज करू शकतात तुम्ही. नाटक वगैरे सारखे ते असतात, कोणते? डान्स वगैरे गावात करतात. हा असा कार्यक्रम कीर्तन भजन. एक्झॅक्टली, कीर्तन, भजन, प्रवचन या अशा गोष्टी ठेवता येतील जी त्याच्यातून, म्हणजे त्याला असं म्हटलं जातं सोशलायझेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन, संविधानाचं सामाजिकीकरण. संविधानाचा आशय आपल्याला लोकांना कीर्तनासारख्या गोष्टीमधून पण देता येईल ना. सो तो मग तत्वज्ञान, मग त्यातून आपल्याला तुकाराम पोचवता येईल. येतं लक्षात? तर या तिन्हीचा विचार करून आपल्याला आन्सर बिल्ड करायचं आहे. सो पहिली रिक्वायरमेंट काय आपल्याला इथिक्सच्या सिलेबसची? टर्मिनॉलॉजी. दुसरी रिक्वायरमेंट काय आहे? या तीन अँगलनी बघणं. कुठल्या? फिलॉसॉफिकल, सायकोलॉजिकल आणि तिसरा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. कळलेत हे दोन मुद्दे? तिसरी जी रिक्वायरमेंट आहे बघा, आपण तत्वज्ञान वापरायचं म्हणतोय, त्याच्यामध्ये पण आपल्याला कोणत्या तत्वज्ञानाला प्रायोरिटी द्यायची आहे? भारतीय तत्वज्ञान. ही सध्याची रिक्वायरमेंट आहे बघा. गव्हर्नमेंटचा आर्थिक सर्वेक्षण तुम्ही बघा, बजेट मांडताना आपल्या फायनान्स मिनिस्टरचं भाषण ऐका, सगळ्यामध्ये काय दिलं जातं? भारतातील तत्वज्ञानाचा संदर्भ दिला जातो. मग तो कौटिल्य असेल, बसवेश्वर असतील, या सगळ्यांचा वापर करून ते मांडलं जातं. म्हणजे याचा अर्थ काय, आपल्याला पण ते मांडावं त्या पद्धतीने लागेल. याचा आपल्याला जागोजागी वापर करून घ्यायचा आहे. म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स म्हणताना त्याचा भारतीय तत्वज्ञानाशी काय संबंध आहे, ॲटिट्यूडचा आणि भारतीय तत्वज्ञानाचा काय संबंध आहे, प्रशासकीय नीतिशास्त्र म्हणताना त्याचा भारतीय तत्वज्ञानाशी काय संबंध आहे, हे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी बघायचं आहे. आणि लक्षात घ्या, भारतीय तत्वज्ञान म्हणताना त्यात पण डायव्हर्सिटी असायला पाहिजे. म्हणजे मी एखाद्या पर्टिक्युलर रिलिजनचा, प्रदेशाचा प्रतिनिधी आहे म्हणून ते मांडू शकत नाही, त्याच्यात पण डायव्हर्सिटी असायला पाहिजे. म्हणून मुद्दाम आपण याच्यामध्ये आपण प्रत्येक टॉपिक वाईज काय करणार आहोत, ते भारतीय तत्वज्ञान बघणार आहोत. आपण ते करताना बौद्ध, जैन, इस्लामचा किंवा मगाशी म्हणताना मी बसवेश्वरांचा रेफरन्स दिला, बसवेश्वर हे आता तुकाराम ज्या वेळेला आपण वापरणार आहे त्यावेळेला मग काश्मीरमधल्या वगैरे लोक पण आपल्याला वापरायचे आहेत. येते का लक्षात? पण ह्याच्यावरती आपला फोकस असेल. याचा एक चांगला फायदा तुम्हाला होईल, तो म्हणजे आर्ट अँड कल्चरसाठी. आर्ट अँड कल्चर आणि एसे इथिक्स याचा डायरेक्ट संबंध आहे. त्यामुळे आर्ट अँड कल्चर बघताना आपल्याला एसे इथिक्सच्या एक डोळा उघडा ठेवून बघायचा, हे लक्षात घ्या. येते का लक्षात? म्हणजे हे एसेचं जेव्हा आपण डिस्कशन करू आणि इथिक्सचे पण जेव्हा टॉपिक बघू तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की इंडियन ट्रॅडिशनचा काय संबंध आहे. मग छोट्या छोट्या ॲटिट्यूड म्हणजे काय बरं? आपण खूपच निगेटिव्ह अँगलनी घेतो ॲटिट्यूड, केवढा ॲटिट्यूड भरलाय तुझ्यात, पण तो काही आपल्याला अपेक्षित ॲटिट्यूड नाही आहे. एक्झॅक्टली, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन. मग ती टेंडन्सी पॉझिटिव्ह असू शकते किंवा निगेटिव्ह किंवा ॲम्बिव्हलंट असू शकते, की मला कळतच नाही पॉझिटिव्ह आहे माझा ॲटिट्यूड तिकडे की निगेटिव्ह आहे. आवड किंवा नावड अशी पण एक छोटी डेफिनेशन ॲटिट्यूडची काही सायकोलॉजिस्टनी दिलेली आहे. ठीक आहे,
तर मला सांगा बरं, ह्या ॲटिट्यूड रिलेटेड भारतीय तत्वज्ञानात, भारतीय परंपरेमध्ये, भारतीय इतिहासात आपल्याला कोणतं एक्झाम्पल दिसेल का? भारताच्या इतिहासाच्या संदर्भात, तत्वज्ञानाच्या संदर्भात कुठेही आपल्या जे काही हे आहे त्यामध्ये कुठे दिसतं का की ॲटिट्यूड रिलेटेड एक्झाम्पल? कौटिल्य काय? बरं, मी आणखी तुम्हाला एक छोटं एक्झाम्पल सांगतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की किती मायक्रो एक्झाम्पल पिक करता येतात आपल्याला. म्हणजे पुढचा मुद्दा माझा तोच असणार आहे की उदाहरणं पिक करायचे आहेत. ह्या पेपरमध्ये काय रिक्वायर्ड आहे, तर मल्टिपल एक्झाम्पल रिक्वायर्ड आहे. तुम्हाला ती शबरीची कथा माहिती आहे का रामायणामधली? काय बरं शबरीची कथा? काय नाव आहे तुझं? हा, गोपाळ. काय आहे बरं शबरीची कथा? राम जेव्हा वनवासामध्ये असते हम्म, तेव्हा त्यांना शिल्पी भेटते. शिल्पी, कोण असते ती शबरी? आदिवासी महिला आहे, म्हणजे ती जंगलामध्ये राहते, आदिवासी. आणि मग ते रामाला बोरं खायला देते. बरोबर. आता तिचा रामाविषयीचा डिव्होशनचा ॲटिट्यूड असतो, पूज्य भाव असतो की आपण कोणातरी देव ज्याला आपण मानतो तो व्यक्ती आपल्यासमोर आलेला आहे, बरोबर. तर मग तिचं असं म्हणणं होतं की माझ्या आजूबाजूला असलेली बोरं ही चांगलीच बोरं रामापर्यंत पोहोचली पाहिजेत, आणि म्हणून ती काय करते, ती चकते, म्हणजे त्या गोष्टी करते आणि रामाला देते. तर राम आणि लक्ष्मण असे बसलेले असतात. लक्ष्मण असं म्हणतो की अरे खराब आहे ती, हिने काय केलेलं आहे, उष्टी बोरं आपल्याला दिलेली आहेत, त्यामुळे तो देतो फेकून, आणि राम खात असतो. सो तिच्या वृत्तीकडे बघण्याचा किंवा तिच्या वर्तनाकडे बघण्याचा रामाचा दृष्टिकोन, अभिवृत्ती कशी असते, पॉझिटिव्ह असते, आणि म्हणून त्यातलं प्रेम त्याला लक्षात येतं. लक्ष्मणाचं त्याच्याकडे बघण्याचा अभिवृत्ती किंवा ॲटिट्यूड काय आहे, आलं लक्षात? ॲटिट्यूडचं एक्झाम्पल. सो हे आपल्याला छोटे छोटे एक्झाम्पल पिक करायचे आहेत. सो भारतीय तत्वज्ञानाला मिस नाही करायचं आहे आपल्याला, त्याला जिथे जिथे वापरता येईल तिथे वापरून आपला आन्सर इनरिच करायचे, बीट एसे और बीट इथिक्स. त्यानंतर चौथी रिक्वायरमेंट जी ह्या पेपरची आहे ती सध्याच्या केसमध्ये UPSC मध्ये जास्त दिसून येते आणि आपल्याला ती फॉलो करायची किंवा त्याच्यासाठी प्रिपेअर व्हायचे, ते म्हणजे टॉपरच्या आन्सर कॉपीमध्ये तुम्हाला बरेच मल्टिपल एक्झाम्पल उदाहरणं दिसतात. बघा काय होतंय, 2013 मध्ये ज्या वेळेला हा विषय आला होता त्यावेळेला बऱ्याचदा ह्या टॉपिकचं कंटेंटच नव्हतं बऱ्याच लोकांकडे. छोटं ते लेक्सिकॉनचं पुस्तक होतं आणि ते करायचे, त्याच्या बेसिसवर मुलं म्हणायची की काय करायचं, सिलेबसमधल्या पॉईंटच्या डेफिनेशन तयार करायच्या, उदाहरणं तयार करायची, झालं. पण मग जसं बघा 2023ला UPSC मध्ये काय झालं होतं हे समजलं तर ज्यांना MPSC डिस्क्रिप्टिव्ह करायचे त्यांच्या समोरचं चॅलेंज काय हे समजेल. UPSC ने 2013 मध्ये सिलेबस चेंज केला होता. इथे किती लोकांचा MPSC डिस्क्रिप्टिव्ह हा एक्सक्लुझिव्ह फोकस आहे की आम्हाला 2025ची MPSC हीच टार्गेट करायचे, इमिजिएटली UPSC हा काही आमचा हे लगेच पार्ट नाही. तर 2013 मध्ये काय झालं होतं बघा की नवीन पॅटर्न आला होता, 250 मार्काचा पेपर पहिल्यांदा इंट्रोड्यूस झाला होता 3 तासामध्ये, आणि त्या वर्षी UPSCने 25 प्रश्न विचारले होते. आता UPSC 20 प्रश्न विचारते आणि MPSCने क्लिअर केले की आम्ही 20 प्रश्न विचारू. तर ती 25 प्रश्न लिहिणं हेच मोठं काय होतं, चॅलेंज होतं. ऑप्शनलमध्ये याच्या आधी 60 मार्काचे प्रश्न होते, ते त्याने आता 15, 10, 20, 15, 10, 20 करून काय केलं, पेपरची लेंथ बेसिकली वाढवली, कारण मला प्रत्येक प्रश्नाला इक्वली हे काय करायचं आहे. त्यामुळे 2013ला असं झालं होतं की जे पेपर कंप्लीट करायचे त्यांना इंटरव्ह्यूचा कॉलेजचा आणि सिलेक्शनचे पण चान्सेस वाढले होते. ओव्हर द इयर्स काय झालं, 2015, 16, 17, 18 नंतर मुलं पेपर तर कव्हर करायला लागलीच, पण त्यासोबत क्वालिटी पण द्यायला लागली. 2025च्या MPSC डिस्क्रिप्टिव्हकडे या सगळ्याकडे बघताना मला असं वाटतं की पहिलं चॅलेंज आपल्यासमोर असेल ते म्हणजे पेपर कंप्लीट करण्याचं. म्हणजे लक्षात, तर ते पेपर कंप्लीट करण्याचं चॅलेंज जर कंप्लीट म्हणजे हे झालं, तो टास्क कंप्लीट झाला तर पुढची गणितं थोडीशी सोपी जातील. म्हणजे मी आत्ता ज्या मुलांना 2024च्या MPSCच्या वाल्यांना भेटतो तर तो डिस्क्रिप्टिव्हचा 100 मार्काचा पेपर कंप्लीट नाही झाला असं म्हणतात. सो ते खूपच म्हणजे की त्याच्यात खूपच कमी आहे लिहिण्यासाठी. 2 एसे आणि तो प्रिसाइज रायटिंग, ट्रान्सलेशन हे सोडून त्या ह्याच्यामध्ये फार काही नाही, आणि तरी सुद्धा चॅलेंज आहे कारण सवय नसते. ह्या सगळ्याचा संबंध सवयीशी आहे बघा. आन्सर रायटिंगचा आपल्यासमोर तो लहानपणी नाही का बागुलबुवा नावाचा, झोप नाही तर बागुलबुवा येतो,
तो बागुलबुवाच तयार झालेला आहे, त्याला डील करायचं असेल तर काय करावं लागणार आहे, लिहावं लागणार आहे. सो एक्झाम्पल आपल्याला जे हे करायचे आहेत त्याच्यासाठी आपण आता तुम्हाला एक आन्सर कॉपी दाखवतो. यावर्षी जो पहिला आला होता आदित्य श्रीवास्तवचा, त्याचा हा पेपर आहे. त्याला 143 मार्क्स आहेत बघा इथिक्समध्ये, म्हणून इथिक्सवरती माझा जास्त फोकस आहे. हे जे 143 मार्क्स आहेत ते बाकीच्या विषयांमधून म्हणजे तुम्ही GS मधून काढता येणं शक्य नाहीये किंवा तितकं पॉसिबल आहे. 40 मार्क एक्स्ट्रा. तर हे या परिप्रेक्षात थोडंसं बघायला पाहिजे. त्याला एसे इथिक्स आणि ऑप्शनलचे त्याचे मार्क पकडले तर त्याला 57% मार्क आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 570 मार्क्स आहेत. पण त्याची सगळे मार्क पकडून पर्सेंटेज बघितले तर ते 50% आहेत मेन्समध्ये. याचा अर्थ काय, 7% ॲव्हरेजपेक्षा मार्क जास्त कुठल्या विषयात काढलेले आहेत, एसे इथिक्स ऑप्शनलमध्ये काढलेले आहेत. जस्ट तुम्हाला ही दिसते का हे पेज त्याचं, बघूया आपण की किती उदाहरणं वापरलेली आहे. बघा, 1 दिसतंय, 2, 3, 4. आता मला सांगा की हे उदाहरणं मला शोधावं लागलं का, की बाबा उदाहरणं कुठं लिहिलेत, आपल्याला हे बदलावं लागणार आहे. आपण काय करतो, चॅलेंज एक्झामिनरला सांग बरं मी कुठं चांगलं लिहिलंय, शोध बरं ती ओळ की मी कुठं चांगलं लिहिलेलं आहे. आणि खास करून जिथे मला माहीत नाही तिथं एक्झामिनरला आपण अजूनच चॅलेंज देतो. ही चूक नाही करायची. म्हणजे बरेच मुलं काय म्हणतात की मराठीमधून लिहिताना ते टॉपर्सच्या आन्सर कॉपी कशा बघायच्या किंवा बघायचे, इंग्लिशमध्ये जसं लिहिलं जातं ना ते रिप्लिकेट करायचं आपल्याला मराठीमध्ये. आपण काही वेगळं करत नाही आहोत. त्याच परीक्षेला आपण फक्त वेगळ्या मीडियममध्ये लिहित आहोत. मला अशा प्रकारे कन्साइज दिसलं पाहिजे. तर काही लोकांनी काय केलं, ही स्टाईलच फॉलो करायला लागली, अशी ट्रायंगल काढायची. एक्झाम्पलला ट्रायंगलमध्ये पॉईंट काय, विजिबल, मी जे चांगलं लिहितोय ते सरळ सरळ स्पष्टपणे दिसलं पाहिजे. हा पॉईंट आहे त्याच्यामधला. येतोय लक्षात. किती एक्झाम्पल झाली या पेजवरती, 4, 5, 6, 7, 10 मार्काचा प्रश्न आहे. किती उदाहरणं दिलेत, 7 एक्झाम्पल. ठीक आहे, काही ठिकाणी एवढे नाही बसणार. ठीक आहे, पण 5, 6, 7 तुम्ही श्रुती शर्माच्या आन्सर कॉपी बघितलेत, एक्झाम्पल दिलेले आहेत. त्यामुळे मी जे म्हणत होतो ना की सुरुवातीला चॅलेंज काय होतं, थिअरी लिहिणं. जेव्हा नवीन पेपर इथिक्सचा आला होता, आता मुलं थिअरी सोबत काय लिहित आहेत, अप्लाइड म्हणजे उदाहरणं पण लिहित आहेत. तर ह्या उदाहरणांसाठी पण आपल्याला प्रिपेअर राहायचं आहे. आलंय लक्षात. उदाहरणांचे मल्टिपल सोर्स असतील आपले. एक तर लेक्चर्समधूनच बरेचसे उदाहरणं येतील, दुसरं न्यूजपेपर आपल्याला फॉलो करायचं आहे, त्यातून जे उदाहरणं येतील अर्थात मी पण ते टाकत जाईन, बट त्यातून थोडंसं बघत राहिलं पाहिजे उदाहरणं कुठून मिळत आहेत ते. सो हा आपला चौथा पॉईंट आय थिंक होता की काय करायचं आपल्याला. आणि दुसरा आन्सर म्हणजे फक्त एकच असं नाही की ते प्रातिनिधिक आन्सर आहे तुम्हाला. इथे बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ठीक आहे, 9 उदाहरणं 10 मार्काच्या प्रश्नामध्ये वापरलेली आहेत. आपल्याला टप्प्याटप्प्याने त्याच्याकडे जायचं आहे. म्हणजे सपोज जेव्हा तुमच्या पहिल्या इथिक्सच्या टेस्ट होतील त्यावेळेला मला तुमच्याकडून अपेक्षित असेल की आधी बेसिकचं कंटेंट तुम्ही तुमच्या नोट्समधलं उतरवताय का. त्याच्यानंतरची दुसरी पायरी आहे की उदाहरणांचा बॅकअप देता येतोय काय. आणि एक लक्षात घ्या, म्हणजे हे बघून थोडीशी भीती वाटू शकते, अरे 9 उदाहरण 10 मार्काच्या प्रश्नांमध्ये. तुम्ही श्रुती शर्माचे काय करायचे आपण एकदा बघूया की तिच्या नोट्स बघायच्या आणि तिचा पेपर बघायचा. एक्झॅक्ट हे दिसतं की जे उदाहरण तिच्या नोट्समध्ये तिने समजा एखादी डायग्राम वापरलेली आहे, काढलेली आहे, आपल्याला वाटतं की किती ब्रिलियंट काढले म्हणजे त्या 2-3 तासामध्ये. एक लक्षात घ्या, 3 तासामध्ये तुम्हाला ऑन द स्पॉट कोणत्याही प्रकारचे जादूचे प्रयोग करता येत नाहीत. जे काही करायचे ते आधीच तुम्हाला ठरवायचं आहे. म्हणजे मी त्याला असं म्हणतो की UPSC मेन्स किंवा MPSCचा आत्ता हा जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये तुम्ही गोष्टी मेकॅनिकल करताय आणि समोरच्याला ऑर्गॅनिक वाटल्या पाहिजे. हे माझ्या डोक्यामध्ये ते मशीन फीड झालेलं आहे की हा असं डील करायचं आहे आणि समोरच्याला बघताना म्हटलं पाहिजे की हा ऑन द स्पॉट विचार केलेला आहे. सो श्रुती शर्माच्या त्या नोट्समध्ये आणि याच्यामध्ये एक संबंध दिसतो. याचा अर्थ काय, हे सगळं आधीच प्रिपेअर्ड आहे बघा. तर त्या दिशेने आपल्याला थोडंसं हे करायचं आहे. सो पहिली रिक्वायरमेंट परत एकदा थोडंसं लक्षात ठेवण्यासाठी काय आहे आपली, टर्मिनॉलॉजी. दुसरे तो ट्रायंगल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, सायकोलॉजिकल आणि फिलॉसॉफिकलचा. तिसरी रिक्वायरमेंट इंडियन फिलॉसॉफी. चौथं एक्झाम्पल. आणि एक्झाम्पल बघताना पण इंडियन फिलॉसॉफी मधले एक्झाम्पल आपण बघणार आहे. ठीक आहे.
5वी रिक्वायरमेंट या टॉपिकची अशी आहे बघा. इथिक्स म्हटलं की आपल्याला सगळं आदर्श वाटतं, आयडियल हे असं असायला पाहिजे. मग समजा इंडियामध्ये घुसखोर येत आहे, तुम्ही म्हणत नाही त्यांना पण आश्रय द्या. कंपनीमध्ये तुम्हाला सांगितलं की तुम्ही कंपनीचे सीईओ आहात आणि एखादा गरीब व्यक्ती तुमच्याकडे आलेला आहे, तुम्ही म्हणा नाही मी नोकरी देऊन टाकली त्याला. असं वर्क नाही होत आहे, म्हणजे आयडियल वेनी नाही जात आहेत. तुम्हाला त्यासाठी आणखी एक एक्झाम्पल सांगतो. इथिक्सची एक केस स्टडीज UPSCने विचारली होती. तुम्ही DM आहात, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहात, जिल्हाधिकारी आहात, तुमच्याकडे एक वृद्ध दाम्पत्य आलेलं आहे, ओल्ड कपल आलंय आणि त्यांना एक स्कीमचा बेनिफिट पाहिजे. तो म्हातारा आजारी आहे, त्यांना खूप क्रॉनिक असा डिसीज आहे, खूप इमिजिएट रिक्वायरमेंट आहे मेडिकल हेल्पची. एका स्कीमचे ना काही क्रायटेरिया आहेत, 1 2 3 4 5. 4 क्रायटेरिया ते फुलफिल करतायत, फक्त एक क्रायटेरिया फुलफिल करत नाहीत. ते म्हणजे ती स्कीम रिझर्व्ड कॅटेगरीच्या लोकांसाठी आहे, तिथं आरक्षण असलेल्या लोकांसाठीच ती स्कीम आहे. तुम्ही काय कराल ॲज अ डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असा प्रश्न आहे. काय कराल बरं? कळलंय का केस काय आहे ती? ते वृद्ध, त्यांना खरंच गरज आहे, म्हणजे क्लिअरली, म्हणजे तुम्ही असं म्हणाल की खरंच मी आधी तपासेन की गरज आहे का, नाही खरंच गरज आहे, त्यांच्याकडे सगळं ते डॉक्युमेंट्स वगैरे पण आहेत. तर त्याच्या पलीकडे जाऊन उत्तर द्यायचं आपल्याला की 4 क्रायटेरिया फुलफिल करतायत, 1 क्रायटेरिया फुलफिल करत नाहीत. काय करणार हो? तुमचं नाव काय? अजिंक्य. काय करणार? ओके. तो एक पर्याय असेल की ओल्ड एज पीपलसाठी NGO कडून मदत, जसं की हेल्प एज इंडिया नावाची NGO आहे की जी वृद्ध लोकांसाठीच काम करते. पण हे एक उत्तर झालं. मला 20 मार्काची केस स्टडी बिल्ड करायची आहे, तर मग एक उत्तर आणि किंवा एका ह्यानी जाणार नाही. ओके, क्राऊड फंडिंग करताय आणि त्यासाठी आता ऑनलाईन सोर्स पण आहेत. आणि दुसरं असं, क्राऊड फंडिंग करण्याची माझी क्षमता पण जास्त असणार, कारण मी DM आहे, माझ्या अपीलला काहीतरी वेटेज नक्की असणार आहे. अजून मग तुम्ही काय करणार तिथे? ओके, त्यांचं असं म्हणणं आहे, मी कुठे घ्यायचा मुद्दा तो सांगतो नंतर. पॉलिसी मेकिंगमध्ये सर्वसमावेशक दृष्टिकोन पाहिजे, इन्क्लुझिव्ह अप्रोच. आणखी ओके, ऑदर स्कीम आहे का हे बघणं. आणखी 4 मुद्दे झालेत आपल्याकडे चांगले. मानवतावादी दृष्टिकोनातून विभागाला आदेश देईल की म्हणजे ह्या व्यक्तीला घेतलं पाहिजे ह्या स्कीम मध्ये असं. ओके, असं कोणाचं म्हणणं आहे का की माझ्या पगारातूनच काही हे देईल म्हणून? तसं तुम्ही म्हटलात तर तुम्ही भ्रष्टाचारी अधिकारी आहेत, हा लगेच प्रूव्ह होणारा मुद्दा आहे, कारण तुमच्या पगारामध्ये तेवढं होणार नाही ना. पगारामध्ये मुलांचं शिक्षण कराल का असे समाजकार्य करत राहा. त्यामुळे उगाच म्हणून म्हटलं आयडियलिस्टिक उतावीळ होऊन करायच्या गोष्टी नाहीत. माझा पगार मग असं किती लोकांना देणार तुम्ही? तर हे लक्षात घ्या. अशा गोष्टीवर तुम्हाला इन्स्टिट्यूशन मध्ये काम करायचं आहे, इन्स्टिट्यूशनल वे शोधायचं आहे. ठीक आहे. बघा पहिलं, आता ह्याला तुम्हाला पॉलिटीमध्ये एक कन्सेप्ट तुम्ही ऐकली आहे का? डेलिगेटेड लेजिस्लेशन. काय म्हणतात मराठीत त्याला? प्रदत्त विधिनियम. डेलिगेटेड लेजिस्लेशन अर्थ कुणाला माहिती आहे याचा? डेलिगेटेड लेजिस्लेशनचा लॉ मेकिंग कुणाची पॉवर आहे बरं? कायदे मंडळाची. कायदे कोण 3 मंडळ आहेत ना आपले, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ. त्यातले कायदे कोण बनवतं? एक्झिक्युटिव्ह. कार्यकारी मंडळ कायदे बनवतं का? ते काय करतात? कायदे इम्प्लिमेंट करतात. थोडक्यात लेजिस्लेचर जे कायदे बनवणार आहेत ते एक्झिक्युटिव्ह काय करतील? इम्प्लिमेंट करतील. बरोबर. पण इम्प्लिमेंट करताना कधी कधी प्रॉब्लेम येतात बघा, की एक रूल नाहीये, काहीतरी व्हॅक्यूम क्रिएट झालाय, म्हणून त्या कायद्यातच एक्झिक्युटिव्हला काही बाय लॉज, रूल्स बनवण्याचा अधिकार असतो, त्या कायद्यांनी दिलेला. बरोबर. त्याला म्हटलं जातं डेलिगेटेड लेजिस्लेशन. माझी लेजिस्लेटिव्ह पॉवर मी कुणाला डेलिगेट करतोय? एक्झिक्युटिव्हला. ठीक आहे. ॲज अ सिव्हिल सर्वंट तुम्ही पहिलं उत्तर द्याल, मला कायद्यानुसार या स्कीमनुसार काही डेलिगेटेड लेजिस्लेशन नुसार पॉवर आहे का?
स्कीममध्ये मोडतोड करण्याची हे मी तपासून बघेन. आलाय पहिला मुद्दा लक्षात. पहिलं काय करेन मी, डेलिगेटेड लेजिस्लेशन आहे का. नसेल, समजा याचं उत्तर नाही आहे, तर तुम्ही या स्कीममध्ये त्या व्यक्तीला बसवू शकत नाही. कायद्याचं पालन करणं हेच आपल्यासाठी काय असणार आहे, नैतिकता असणार आहे. लक्षात घ्या. कुठेच तुमच्या लेवलला मी तो कायद्याचं पालन करणार नाही, कारण तुम्ही गांधीजी नाही आहात आणि तुम्ही आता स्वातंत्र्य लढ्यात पण नाही आहात, हे लक्षात घ्या. मी काय करेन, सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करेन. मग त्यासाठी परत एकदा चौक आहे, येते लक्षात. ओके, पहिलं हे आलं डेलिगेटेड लेजिस्लेशन. समजा असेल तर तुम्ही काय करू शकता, त्याच्यातून त्यांना मदत करू शकता, काहीतरी चेंजेस करू शकता. ओके, दुसरा, समजा नाही आहे डेलिगेटेड लेजिस्लेशन, मी काय विचार करेन, दुसऱ्या स्कीमनी त्यांना मी मदत करू शकतो का. तिसरं, तुम्ही म्हटल्याप्रमाणे कोणत्या NGOची मदत घेऊ शकतो का, क्राऊड फंडिंगची मदत घेऊ शकतो का, याचा विचार होईल. आता ना त्यांनी केस स्टडीमध्ये असं दिलं होतं की ते जिथे राहत आहेत त्या गावामध्ये ते जन्मापासून आहेत. मग तिथे तुम्ही गावामधून पण निधी उभारू शकता, कारण गावाच्या लोकांशी पण काय असेल रिस्पॉन्सिबिलिटी असेल तर मग छोट्या छोट्या अशा फॅक्टचा आपल्याला तिथे वापर करता येतो. बघा, तुम्ही सुरुवातीलाच म्हटले ना मी ह्या स्कीममध्ये देऊन टाकेन, मग तो प्रॉब्लेम असेल. आता त्यांनी तो मुद्दा सांगितला, तुमचं नाव काय, विद्यांनी जो मुद्दा सांगितला तो मी म्हणेन शेवटी इन्क्लूड करेन. मी शासनाला शिफारस देईल की अशा प्रकारच्या वृद्धांसाठीच्या योजनांमध्ये आरक्षण ही अट असू नये, अशी लेखी शिफारस देईन. त्याच्यावरती काय करायचं हे कोणाचं असेल काम, विधिमंडळाचं काम असेल. मग त्याला अल्टिमेटली आपण काय म्हणणार, अशा नैतिक द्विधा किंवा इथिकल डिलेमाज माझ्या पुढे येऊ नयेत म्हणून अशा प्रकारची रेकमेंडेशन मी देईल. लक्षात येतं तुम्हाला प्रॅक्टिकली हे वर्क कसं करायचं. सो आता याच्यामध्ये तुम्ही समजा हे सगळे ऑप्शन आल्यानंतर इफ पॉसिबल आणि जितकी माझी कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये थोडीशी मदत लागली तर मी देईन. हे शेवटी आलं पाहिजे. तुम्ही सुरुवातीलाच म्हटले माझ्या पगारातून मी काय भाग देईन, याचा अर्थ काय की तुम्हाला पगार तुमचा खूपच जास्त होतोय. सो हे समजून घ्या, हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही UPSC इंटरव्ह्यूला चाललेले आहात, अपघात झालेला आहे आणि तुम्ही काय केलं असं विचारलेलं आहे. छोट्या केस स्टडी असतात पण कधी कधी आपली पूर्ण पर्सनॅलिटी रिव्हील करून टाकतात. कारण आपण म्हणलं ना, जे UPSC इंटरव्ह्यू जाऊ द्या, मी काय करेन त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल, असं कोणी करणार नाही आहे ना. मग उगाच तसं काही बोलून स्वतःची हे करून घेऊ नका. ठीक आहे, त्याच्यात सांगा बरं काय प्रॅक्टिकल सोल्युशन देता येतील. त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही UPSCच्या इंटरव्ह्यूमधून घरी जात आहात, तुम्हाला रस्त्यावरती एक वुमेन आणि लहान मुलगी पडले, आणि त्यांनी स्पेसिफिकली दिले महिला आणि लहान मुलगी रस्त्यावरती ॲक्सिडेंटनी पडलेले आहात, तुम्ही काय कराल. ओके, आता इंटरव्ह्यू कुठे आहे, दिल्लीमध्ये आहे ना, ॲम्ब्युलन्सने कॉल केल्यावर येणं अपेक्षित आहे. सो तो एक ऑप्शन असेल. त्याच्या सोडून म्हणजे अजून दुसरे ऑप्शन, कारण परत एकदा 20 मार्काची केस स्टडी आहे. मी तुम्ही म्हणत ॲम्ब्युलन्सला कॉल केला मी निघालो, असं जमणार नाही. एक्झॅक्टली, UPSCच्या इंटरव्ह्यूला आपण एकटे जाणार नाही, फोटो काढायला कोणतरी सोबत नेणार. त्या ढोलपूर औषा वाघ आहे, त्या यशदाच्या बाहेर फोटो काढायला कोणतरी लागतं ना सोबत. याचा अर्थ कोणीतरी प्रॅक्टिकली विचार करा, माझ्यासोबत कोणीतरी असणार आहे, त्या व्यक्तीला मी त्या कामासाठी पाठवून मी काय करेन. दुसरं, इंटरव्ह्यूला जाण्यासाठी म्हणजे आपण आता लायब्ररीत जातो तसं जाणार आहे का 7ला 5 मिनिटं असताना 7ला अभ्यास करायचा आहे म्हणून, बरा पुरेपूर वेळ आपण लवकर जाणार आहोत. सो माझ्याकडे ॲडिशनल टाईम आहे असा विचार करून सुद्धा मी काय करू शकतो, तिथे अप्रोच करू शकतो. आता पुन्हा एकदा ज्यावेळेला मी असं म्हणतोय हे लिहिताना मोघम वाटू नये म्हणून आपल्याकडे काय असायला पाहिजेत, कीवर्ड्स आणि टर्मिनॉलॉजी असायला पाहिजे. एक इफेक्ट आहे बघा, बाय स्टँडर्ड इफेक्ट असं त्याला म्हणतात. काय आहे बायस्टँडर इफेक्ट. तर आपण बऱ्याचदा ऐकतो बघा न्यूजमध्ये की एका ठिकाणी लोक खूप उभे होते आणि पण त्यांनी कुणी मदत नाही केली, हे सगळे जात होते. ते एक मध्यंतरी कोयता प्रकरण झालं होतं, ते कोयत्याने मारत होतं आणि बाजूला लोक जात होते. असं का करतात बरं. किंवा ऍक्सिडेंट झाले, लोक असे बघत बसतात, फोटो काढतात, व्हिडिओ काढतात, पण मदत करत नाहीत, असं का. बघा ज्या वेळेला मी आता असं आपण इमॅजिन करूया, आपण एका सर्कलमध्ये उभे आहोत, एका ठिकाणी उभे आहोत आणि काहीतरी इश्यू झालाय. मला असं वाटतं की बाजूचा करेल, त्याच्या बाजूच्याला वाटतं तो बाजूचा करेल. बाय स्टँडर्ड इफेक्ट काय म्हणतो, माझ्या बाजूला बसलेल्या लोकांमुळे माझी रिस्पॉन्सिबिलिटी डिफ्यूज होते दुसऱ्या व्यक्तीकडे. माझी जबाबदारी मला वाटतं की दुसऱ्यावरती ढकलता येते, दुसऱ्याला वाटतं तिसऱ्यावरती ढकलता येते. मग हा बाय स्टँडर्ड इफेक्ट तिथे पण दिसणार आहे ना.
म्हणजे त्या लोकांना मदत करायला येत नाही त्या महिलेला आणि मुलीला, याचा अर्थ तो बायस्टँडर इफेक्ट दिसतोय. तुम्हाला तो बायस्टँडर इफेक्ट दूर करायचा असेल आणि कुणीतरी मदतीला पुढे यायचं असेल तर काय कराल बरं तुम्ही? आधी स्वतः पुढे जाल. आणि हे दिसतं ना, आधी तुम्ही स्वतः पुढे गेलेत आणि ती मदत करायला लागलात तर बाकीचे लोक पण काय करतील? मदतीला पुढे येतील. आणि नंतर तुम्ही समजावून सांगू शकता की बाबांनो, माझा इंटरव्ह्यू आणि माझ्या कॉस्ट्युमवरून समजून घ्या इंटरव्ह्यूला चाललेलो आहे. येत्या लक्षात प्रॅक्टिकल सोल्युशन आपल्याला ह्या सगळ्यामध्ये द्यायचे. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही युपीएससीला कम्युनिकेट करू शकता. युपीएससी ह्या कंटेक्स्टमध्ये किंवा एमपीएससी ह्या कंटेक्स्टमध्ये ह्युमॅनिटेरियन बॉडी आहे, त्याला असं सांगायचं एक मानवतावादी संस्था म्हणून युपीएससी माझा इंटरव्ह्यू रिशेड्यूल सुद्धा करू शकते. म्हणजे त्यांना पण थोडंसं बरं वाटेल की आपण मानवतावादी संस्था आहोत, अमानवी प्रकारची परीक्षा घेतोय 2.5 मार्काची 3 तासाची, पण तरी सुद्धा मानवतावादी आहोत. ह्यासाठी उदाहरणं पण आहेत बघा. महाराष्ट्रातील एक कॅन्डिडेट होता, कोविडमध्ये आजारी होता, क्राऊड फंडिंग केलं होतं बऱ्याच ॲस्पिरंटनी आणि अधिकाऱ्यांनी, आणि तो व्हेंटिलेटरवरती होता. इंटरव्ह्यूला होता त्या वर्षीच्या युपीएससीच्या, आणि इंटरव्ह्यू पोस्टपोन वगैरे झाले, म्हणजे त्याचा युपीएससी पोस्टपोन करत राहिली इंटरव्ह्यू. तो कॉन्शियसच नव्हता. युपीएससी त्याचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी एक वेळ अशी आली की तो कॉन्शियस झाला होता. हैदराबादला ज्या हॉस्पिटलमध्ये होता त्या हॉस्पिटलमध्ये युपीएससी इंटरव्ह्यू घ्यायला येणार होती. विच इज ग्रेट थिंग. म्हणजे तुम्ही आपल्याला असं वाटतं की अरे हे खूपच हार्श वगैरे आहे, पण परत एकदा त्याची कंडिशन डिटोरिएट झाली आणि म्हणजे त्या वर्षी तो इंटरव्ह्यू देऊ शकला नाही. अर्थात तो बरा झाला त्यातून. बट हे काय दाखवतं? फ्लेक्झिबिलिटी युपीएससी कडूनची. सो ती ह्युमॅनिटेरियन बॉडी त्या कंटेक्स्टमध्ये आहे असं बोलून, पण थोडक्यात मला काय सांगायचं तुम्हाला, थोडे प्रॅक्टिकल ऑप्शन्स आपल्याला एक्सप्लोअर करावे लागतील. सो आपला कितवा पॉईंट होता? तो 5वा मुद्दा होता. 6th पॉईंट बघा, ह्या विषयाची रिक्वायरमेंट काय आहे ही हळूहळू समजणारी गोष्ट आहे. आपल्या लेक्चरमधून आणखी ती क्लिअर होईल. पण एक रिक्वायरमेंट निश्चित आहे. माझं असं वाक्य आहे की इथिक्स आणि एसेच्या बाबतीमध्ये तुमच्याकडे कंटेंट असेल तर तुम्हाला मार्क येतीलच असं सांगता येत नाही. म्हणजे त्याला असं म्हटलं तर कंटेंट ब्रिंग एक्सप्रेशन इज मिथ. तुमच्याकडे कंटेंट आहे याचा अर्थ तुम्ही चांगली अभिव्यक्ती करू शकता, एक्सप्रेस करू शकता असं नाही. मी असं म्हणतो इथिक्सचा अभ्यास हा तुमच्या नोट्स बनल्यानंतर सुरू होतो. मी कधी इथिक्सचा अभ्यास सुरू करणार? माझ्या एकदा नोट्स त्याच्या तयार झाल्या, पॅरलली त्याच्यासोबत काय व्हायला पाहिजे? रायटिंग. सो एसे इथिक्स हा कशाचा खेळ आहे? थोडासा रायटिंगचा. तुम्ही आत्ता थोडेसे फॅमिलियर राहिलात त्याच्याशी तर प्रिलिम नंतर आपल्याला चांगला त्याचा फायदा करून घेता येईल. त्यामुळे अल्टिमेटली हे सगळं कशाच्या वरती येणार आहे? आन्सर. आणि त्या आन्सरमध्ये मला इम्पॉर्टंट वाटतं ते म्हणजे स्ट्रक्चर, उत्तराची संरचना. मेन्सच्या आन्सर रायटिंगमध्ये GS 1, 2, 3, 4 मध्ये सगळ्यात महत्वाचा असलेला मुद्दा तो म्हणजे उत्तराची संरचना. याच्यावरती आपल्याला पॅशनेटली काम करायचं. बघा लोक काय करतात, म्हणजे असं म्हणतात की डेली आन्सर रायटिंग केलं पाहिजे का आणि वीकली केलं पाहिजे का? तर दोन त्याच्या बाबतीत अप्रोच आहेत. बघा, डेली आन्सर रायटिंग ही तुमच्या स्किल एन्हान्समेंटसाठी व्हायला पाहिजे. माझं उत्तर लेखनाचं कौशल्य वृद्धिंगत व्हावं यासाठी डेली बेसिसवरती काहीतरी ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे. आपण काय करतो? आपण जे पाठ केले ते लिहिण्याचा प्रयत्न करतो. तर तशा प्रकारची डेली आन्सर रायटिंग तुम्ही करत असाल तर त्याला कर्मकांड, त्याचा अल्टिमेटली युपीएससी आणि एमपीएससीच्या लेवलला फायदा होणार नाही. मला काय करायचं आहे? माझ्या आन्सर रायटिंगची स्किल एन्हान्स करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. वीकली बेसिसवरच्या टेस्ट ह्या स्पीड मॅनेजमेंटसाठी दिल्या पाहिजेत की मला स्पीड जमतोय का तो हे करण्यास. स्किल किंवा आन्सर रायटिंगच्या ह्याच्यामध्ये स्ट्रक्चर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. इंट्रोडक्शन या उत्तरामध्ये काय आलं पाहिजे? पहिला आन्सरची हेडिंग काय असायला पाहिजे? पहिला मुद्दा, दुसरा मुद्दा काय असायला पाहिजे? कन्क्लुजन काय असायला पाहिजे? याचा विचार म्हणजे काय? आन्सरचं स्ट्रक्चर. तर हे थोडंसं आपल्याला डोक्यात फिट बसवायचं आहे. याच्यावरती जास्त काम करायचं आहे. त्यामुळे मी त्या बॅचच्या ओव्हरव्ह्यूमध्ये याच्यावरती बोलेल. पण अल्टिमेटली सगळं तुमच्याकडे कंटेंट आहे, पण इथे प्रॉब्लेम झाला तर मग त्याला काही अर्थ नाही. बऱ्याचदा असं दिसतं की एसेमध्ये किंवा इथिक्समध्ये जास्त कंटेंट आहे आणि मार्क कमी आलेले आहेत. ठीक आहे. आणि म्हणूनच या कंटेक्स्टवरती जास्त एम्फसाइज करावा म्हणून ज्या आपण तुम्हाला नोट्स देणार आहोत त्या कॉम्प्रिहेन्सिव्ह देणार आहोत. म्हणजे जेणेकरून तुम्ही त्या आधी वाचून आलात तर आपल्याला जे आन्सर रायटिंग आहे किंवा कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आहे आणि जी थॉट प्रोसेस आहे त्याला लेक्चरमध्ये काय करता येईल? महत्त्व देता येईल. म्हणजे जसं की इथे एक सॅम्पल इंग्लिश मीडियमची ॲटिट्यूडची नोट्स आहे बघा.
तर एक साधारण ॲटिट्यूड या टॉपिकचीच एक 40-50 नोट्स आहे बघा. म्हणजे याच्या पलीकडे तुम्हाला स्वतःला फार काही, म्हणजे तुमचं जर समजा असं झालेलं असेल की याच्या आधी मी इथिक्सचं कोणतंही पुस्तक वाचलेलं नाही आहे, तर मी असं फार रेअरली म्हणतो, बट तुम्हाला याच्या बियॉन्ड जाण्याची गरज नाही आहे. कारण अल्टिमेटली ते 10 मार्कामध्ये लिहायला चॅलेंज होतो एका लिमिट नंतर कंटेंट असेल तर. त्यामुळे हे जर आपण तुम्ही आधी वाचून आलात, हे कंटेंट आधीच करून आलात, तर आपल्याला काय करता येईल, याच्या रिलेटेड कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आणि आन्सर रायटिंग याच्यावरती जास्त फोकस करता येईल. येतोय का मुद्दा लक्षात? ओके. तर बॅचच्या स्ट्रक्चरच्या कंटेक्समध्ये आपले जे आपण आधी सांगितलेले टाइम टेबलमध्ये गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे लेक्चर जे असतील आणि रविवार हे टेस्टचं असेल. बघा या सगळ्यामध्ये जर तुम्ही ज्या परीक्षेमध्ये तुम्ही जे करणार आहात ते तुमच्या प्रिपरेशनचा इंटिग्रेटेड भाग नसेल तर मग त्याला अभ्यास म्हणता येणार नाही. त्यामुळे रविवारच्या टेस्ट हे मॅन्डेटरी आहेत बघा, हे करणं खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. 2026चा एक अटेम्प्ट असलेली UPSCची मुलगी आहे आपल्याकडे. 2024चा एसे आपण UPSCचा झाल्या क्लासमध्ये 2 वाजता ठेवला होता. 9 ते 12 UPSCचा पेपर झाला होता आणि लगेच आपण तो क्लासमध्ये ठेवला होता. तर त्या सगळ्यामध्ये म्हणजे 2025ची मुलं होती आपल्याकडे, तर त्या 26 मुलीला सगळ्यात जास्त मार्क होते. 103 का 105 मार्क तिला मी दिले होते, जे तिच्या एसेच्या वरती होते. तो म्हणाला असं काय केलं होतं, तर त्याच्या आधी तिची जानेवारीमध्ये बॅच झाली होती. UPSCचा पेपर सप्टेंबरमध्ये झालेला आहे. जानेवारी ते ऑगस्ट तिने जवळपास 20 एसेचे कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर सॉल्व्ह केले होते. हे तो डिफरन्स लक्षात. म्हणजे मी असं म्हणतो की एसेमध्ये, एथिक्समध्ये जर तुम्ही वीकली एक पेपर लिहित गेले नाहीत तर मग जे रिक्वायर्ड कौशल्य आहे, त्याला अपेक्षित कौशल्य आहे, ते फुलफिल होत नाही. येतोय का लक्षात? त्यामुळे रायटिंग हे महत्त्वाचं असेल. त्यामुळे त्या वीकली टेस्टला सिरियसली बघायला पाहिजे. जेवढं इथिक्सचं शिकवण होईल प्लस एक एसे असा आपला सुरुवातीचा फॉर्मॅट असेल टेस्टचा. म्हणजे 1.5 तासाचा एक एसे प्लस इथिक्सच्या सिलेबसवरती एक शॉर्ट टेस्ट. ती सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे टेस्ट कशासाठी असेल? रिटेन्शन. आपला पहिली लेअर काय असेल? कंटेंट रिटेन झालं पाहिजे इथिक्सचं, यासाठी जे वाचलेलं आहे तेवढं हे करणं. गुरुवार आणि शुक्रवारचं लेक्चर हे कशासाठी असेल? इथिक्ससाठी असेल. आणि शनिवारचं लेक्चर हे एसेच्या पर्स्पेक्टिव्हने आपण घेणार आहोत. म्हणजे 2 इथिक्स आणि 1 एसे असं लेक्चरचा तो प्लॅन असेल. बघा या सगळ्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे अपफ्रंट तुम्हाला काही नोट्स आपण प्रोव्हाइड करणार आहोत. त्याच्यानंतर लेक्चरचा फोकस हा आन्सर रायटिंग, अंडरस्टँडिंग आणि त्याच्या युटिलिटीवरती असेल. म्हणजे हे पेपरवरती मी काही बरंच काय देऊ शकतो, पण शेवटी अल्टिमेटली आपल्याला काय करायचं आहे? त्याचा वापर करायचा आहे. म्हणजे ते ह्याच्यामध्ये म्हणतो मी एसेमध्ये की जर समजा एखादा मूवी बघितलाय ना, तर तो मूवी वापरता आला पाहिजे एसेमध्ये. नाहीतर काही फायदा नाही. एखादी गोष्ट आपण करतोय या परीक्षेसाठी, त्याचा वापर करता येणं ही मेन्स आहे बघा. येतोय का लक्षात? पण त्याच्यावरती आपला इम्फोसिस असेल. तुम्हाला तुमची थॉट प्रोसेस डेव्हलप व्हायला काही गोष्टी असणार आहेत. म्हणजे कुट्टग्रशाला नावाची एक कन्सेप्ट आपण त्या बॅचमध्ये आहे. कुट्टग्रशाला माहिती आहे का कन्सेप्ट? NCERT मध्ये दिली आहे. कुट्टग्रशाला नाही माहिती? काय असेल बरं नावावरून? हा, का बरं असं वाटतं वादविवाद होते? बरं, कुटी ह्या अर्थाने असे पॉइंटेड हट नावाने आहे. बुद्धिझम मधली कन्सेप्ट आहे. अशी ठिकाण की जिथे काय होत आहेत? वाद संवाद होत आहेत. भारतीय परंपरेतलं तत्वच आहे ना ते, वादे जे आहे ते तत्वबोध. हा तत्वज्ञान कधी निर्माण होतं? जेव्हा वाद होतात. आणि वाद हा शब्द आपण खूप वाईट अर्थाने आता घेतलेला आहे. भारतीय परंपरेमध्ये असे शब्द आहेत: वाद, जल्प, वितंड. ऐकलेत का? आपण हेच ऐकतो सध्या, वाद. वाद हा ज्याला आपण डिबेट, डिस्कशन म्हणतो ना, त्या अर्थाने आहे. हे कन्स्ट्रक्टिव्ह असतं, याच्यातून काहीतरी बाहेर निघतं. जल्प आणि वितंड म्हणजे काय? दुसऱ्याने एखादा मुद्दा मांडला, हे तुला काय कळतंय, आणि भांडायला सुरुवात केली, अशा अँगलनी. थोडक्यात हे आपण जे करतोय ना ते आहे जल्प आणि वितंड. त्याला उगाचच आपण वाद नाव देतो. वादे जे आहे ते तत्वबोध. म्हणजे काय? वादावादातूनच तत्वज्ञान निर्माण होतं. आणि आताचे हे काय म्हणतायत समाजशास्त्रज्ञ? आपण नोइझम काळात आहोत. इझम म्हणजे काय? तत्वज्ञान. कोणतंही तत्वज्ञान निर्माण होत नाही असा काळ आहे. कारण का? आपण काय करत नाहीये?
ती चर्चाच करत नाही. सो या पेपरच्या दृष्टीने त्या दृष्टीने एक काही टॉपिकवरती आपण डिबेट डिस्कशन सुद्धा त्यामध्ये इन्क्लूड करणार. अल्टिमेट बघा ह्याच्यातून काय व्हायला पाहिजे, आपलं आन्सर रायटिंग स्किल इन्हान्स व्हायला पाहिजे आणि आपला स्वतःची एक थॉट प्रोसेस वेगवेगळ्या गोष्टींकडे बघण्याची डेव्हलप झालेली असायला पाहिजे. दुसरं असं की जेव्हा आपले टेस्ट होईल त्यानुसार आपल्याला कळेल की तुम्ही कुठे स्टँड होता. प्रत्येकासाठी जरा ओव्हरऑल आपला एक कॉमन फ्रेमवर्क असला तरी सुद्धा तुम्ही जिथे स्टँड होता त्यानुसार त्या फ्रेमवर्कमध्ये व्हावं लागेल. जसं की एसेमध्ये तुमची परिभाषा कशी आहे, वाक्यरचना कशी आहे, व्याकरण कसं आहे हे बघितल्यानंतर पुढचा टप्पा ठरवता येतो. तर त्याच्यावरती आपण एसे कसा लिहायला वगैरे वगैरे शनिवारी थोडं आणखी विस्तृत बोलणारच आहोत. इथपर्यंत मी जे डिस्कस केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट आहे का? म्हणजे मी माझ्या पुढच्या मुद्द्याकडून जातो. इथिक्सचा सिलेबसला आपल्याला एक पूर्ण सेशन लागेल, त्यामुळे गुरुवारी इथिक्सचा सिलेबस मी पूर्णपणे डिकोड करणार आहे. एक जनरल काही अजून इथिक्सच्या स्ट्रॅटेजी बाबत किंवा याच्याबाबत डाऊट असेल तर आपण गुरुवारी आपण सिलेबस इथिक्सचा थोडा डिटेलमध्ये घेऊया. बघा सेक्शन बी मध्ये केस स्टडीज आहेत बरोबर, म्हणजे जे आपण सेक्शन मध्ये शिकणार आहोत त्याचं ऍप्लिकेशन, म्हणजे आपण आता 2-3 एक्झाम्पल केस स्टडीचेच बघितले. आपल्याला पहिल्यांदा सेक्शन ए ला डील करायचंय, ते करता करता आपण केस स्टडी मधलं त्यासाठी लागणारं कंटेंट बाजूला करणार. जसं ॲटिट्यूड मध्ये बघताना आपण काय बघितलं, हा हे फुट इन द डोअर तिकडे वापरता येतं. सो एक प्रकारे केस स्टडी मध्ये काय करायचंय, मला अप्लाय करायचंय जे मी कशामध्ये बघतोय, थेरॉटिकल पोर्शन मध्ये बघतोय. बऱ्याच मुलांकडून चुका काय होते, ते थेरॉटिकल पोर्शन मधलं बाजूलाच केलेलं नसतं की यातलं काय वापरायचंय मला केस स्टडीसाठी. आपल्याला आतापासूनच काय करायचंय, यातलं हे केस स्टडीसाठी रिलेव्हंट आहे असं प्रत्येक टॉपिक वाईज आपल्याला बघायचंय. केस स्टडीच्या सोडवण्याबाबत काही गाईडलाईन्स असतील त्या पण आपण पुढच्या भागामध्ये लेक्चर्समध्ये डिस्कस करू, कारण तो थोडासा काही सिलेबस झाल्यानंतरचा मुद्दा आहे. आणखी न्यूजपेपर वाचताय का? ओके, त्या ह्याच्यामध्ये 1-2 मुद्दे राहिलेत माझे उत्तर. आपण परिभाषा बघितलं बरोबर, टर्मिनॉलॉजी. त्यानंतर एक राहिलाय तो म्हणजे इनोव्हेटिव्हनेस. सध्याच्या काळामध्ये थोडा हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण खूप अभ्यास केला, मेहनत केली, पण दुसऱ्याने थोडंसं, हे मार्केटिंग आहे बघा, मेन्स ही मार्केटिंग आहे. तुमचा एक्झामिनरला माहिती नाही की तुम्ही किती इथिकल आहात. म्हणजे आपली आपल्याला हेच वाटत असतं ना की माझ्यासारख्या इथिकल माणसांनी प्रशासनात जायला पाहिजे, पण तुमचं प्रत्येक उत्तरातून तुम्ही ते ओरडून सांगायला पाहिजे की मी इथिकल आहे, खरंच घ्या मला. तर हे कसं करता येईल, तर त्यासाठी आपला आन्सरचा कंटेंट हा एक मुद्दा असला तरी सध्याच्या काळाची रिक्वायरमेंट आहे इनोव्हेटिव्हनेस. मी त्याला कोणत्याही बघा पॉलिटिकल बायस शिवाय किंवा कोणत्याही प्रकारे तुम्ही कोणत्या पक्षाच्या वगैरे याच्याशी हे न करता त्याला मी मोडिफिकेशन ऑफ आन्सर असं म्हणतो. दिसायला भारी दिसलं पाहिजे. मार्केटिंग ते गुजराती लोकांना चांगलं जमतं, मराठी माणसांनी ती शिकण्याची गरज आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. जेव्हा इंटरव्ह्यूमध्ये आणि एसे एथिक्समध्ये महाराष्ट्रीयन कॅन्डिडेटला थोडेसे रिलेटिव्हली कमी मार्क येताना दिसतात, तर मला असं वाटतं तो एक मेजर आस्पेक्ट आहे की ज्याच्यावरती आपण काम करायला पाहिजे, तो म्हणजे मार्केटिंग. तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो टॉपर्स कॉपीमधलं, ज्याच्याने आपल्याला हा पॉईंट लक्षात येईल की कुठल्या लेवलला इनोव्हेटिव्हनेस चाललाय. ही दिसते डायग्राम, दिसते का? एका कॅन्डिडेटने ह्याच्यामध्ये UPSCच्या त्या मॉक टेस्टमध्ये त्यांच्या काढलेला कॉपी. म्हणजे काय आहे बेसिकली, असं नाही की चित्रकलेचा वेळ आहे आणि त्याच्यामध्ये काढले, पटपट काढलेली डायग्राम. सो तिने काय केलंय, हे असं काहीतरी काढलंय आणि 2 डॅश देऊन सांगितलं, इकडे बघितलं तर डक वाटतो आणि इकडून बघितलं तर रॅबिट वाटतो. तुम्ही म्हणू नका नाही असं चित्राने वाटत नाही वगैरे, तर ती काही चित्रकलेची परीक्षा नाहीये. तिला काय प्रेझेंट करायचंय, म्हणजे मी ज्या वेळेला इकडून दाखवलं बघितलं गेलं तर डक आणि इकडून असं बघितलं तर काय रॅबिट. काय सांगायचं आहे की सत्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन कोणता आहे त्याच्यानुसार सत्य मला वेगळं दिसू शकतं. जैनांचा सप्तभंगी न्याय आहे, अनेकांतवाद आहे. म्हणजे आंधळे 7 आंधळे आणि हत्तीची स्टोरी तुम्ही ऐकली असेल. ज्या एका आंधळ्याने शेपटीला हात लावला, त्याला वाटलं हत्ती म्हणजे काय शेपटी, त्याने पाठीला हात लावला, त्याला वाटलं हत्ती म्हणजे काय पाठ. सोंडीला हात लावला, त्याला काय वाटलं हत्ती म्हणजे
सो मला इकडून काय वाटतंय डक, इकडून वाटतंय रॅबिट. सो हा अनेकांतवाद आपण लिहू थेरॉटिकली, पण हे असं आलं तर येतंय लक्षात. म्हणजे हा पुढचा मुद्दा आहे आणि मी जीएसच्या सिलेबसमध्ये मुद्दाम सांगतो प्रत्येक पॉईंटवरती काय डायग्राम काढता येईल याचा आत्ताच विचार करून ठेवला पाहिजे. श्रुती शर्माच्या आन्सरमध्ये ना ते असं काहीतरी आहे. तिने काय केलंय, डायव्हर्सिटी इंडियातली विविधतेवरती GS1 मध्ये प्रश्न आहे आणि तिने जस्ट असा एक गोल काढलाय, म्हणजे प्रॉपर मॅप पण नाही, आणि दिल्ली दाखवलं. इथं राजपूत राहतात, इथं जाट राहतात, इथे पंजाबी राहतात, इथे नॉर्थ ईस्ट इंडियन राहतात. म्हणजे दिल्लीच्याच ह्याच्यामध्ये काय राहत आहेत, असे वेगवेगळे कम्युनिटी राहतात. थोडक्यात तुमची काय दिसते स्पॉन्टिनिटी. अरे ह्या प्रश्नाच्या कंटेक्स्टमध्ये यांनी कसा विचार केला, इनोव्हेटिव्ह विचार केला. हा विचार इनोव्हेटिव्हनेस एक्झाम हॉलमध्ये ओढून ताणून आणतं, कारण त्याला स्पेसच नसतो बघा. तर त्यासाठी काय करावं लागणार आहे, आपल्याला प्रिपेअर्ड राहावं लागेल. म्हणजे माझं एक वाक्य आहे की जर UPSCचा एसे क्लासिकल किंवा खूप मोठा माणूस आहे बघा, कालिदासला एसे लिहायला दिला तर त्याला मार्क येणार नाहीत. सिंपल आहे ना. मी रानावनात फिरतोय, मधीच वाटतं की पडतोय, वाटलं लिहितोय, परत 2-3 दिवस आराम करतोय, परत लिहितोय. थोडक्यात माझ्याकडे काय तो स्पेस आहे. 3 तासामध्ये गणित जुळवायचं असेल, आधीच प्रिपेअर्ड राहणं गरजेचं असतं. हे कसं सुचतं बरं, असं तुम्हाला कधी कधी वाटेल त्या एसेमध्ये वगैरे. याच्यामध्ये सुचणं काय असतं, आधीच प्लॅन्ड असतं, हे लक्षात घ्या. त्याचे काही टेम्पलेट वगैरे आपण तयार करू शकतो. सो हे थोडं प्री प्लॅन्ड असायला पाहिजे, इनोव्हेटिव्ह राहिलं पाहिजे. येतं लक्षात. म्हणजे काही टॉपर्सच्या याच्यामध्ये परत त्या डायग्राम वगैरे दिसतात की आपल्याला असं वाटतं की इथिकल वे, तर त्याने असा माणूस दाखवलाय. आपण म्हटलं की अनइथिकल वे, अनैतिक मार्ग, आणि पटकन तो पोहोचलाय तिथपर्यंत. पण याची रिपरकशन काय आहेत हे पुन्हा डायग्रामॅटिकली दाखवले. याचा नंतर विचार करायचा. फक्त मी तुम्हाला सांगितलं की हे 7 मुद्दे आपल्याला डोक्यात ठेवावे लागतील की या ओरिएंटेड आपल्याला काम करायचं आहे. म्हणजे आणखी एक कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटीचा मुद्दा आहे, संविधानिक नैतिकता. बरोबर. संविधानिक नैतिकता ही तुम्हाला जर समजा डायग्रामॅटिकली काढायला सांगितली तर जमेल का? संविधानिक नैतिकता माहिती आहे का? कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी सिंपल. कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे प्रिन्सिपल, तत्व किंवा नैतिकतेचे हे प्रिन्सिपल्स आहेत ते म्हणजे समानता आहे, व्यक्तीची प्रतिष्ठा आहे, स्वातंत्र्य आहे, न्याय आहे. हे संविधानाची काय आहेत, नैतिकतेची मूल्य आहेत. काढता येईल का आपल्याला डायग्राम? करा बरोबर प्रयत्न की कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी मला काहीतरी इनोव्हेटिव्ह वेने काढायचे, प्रयत्न करा. हां, मग ते एक्झाम्पल झालं. मी असं म्हणतो की असं काहीतरी इलेमेंटरी इंटरमिजिएटची परीक्षा असं काही करता येईल का? एक पायरी काढून त्याच्यावर अपंग वर छोटा मुलगा सर्वात वर. म्हणजे आणि हे इनोव्हेटिव्हनेस का गरजेचं आहे एका अँगलनी, कारण आपल्याला ते शाळेत निसर्गचित्र काढायला लावलं की मग काय होतं आपलं, मग तिथं सूर्य, मग 4 पक्षी, इकडं झाड आणि इकडं नदी, आणि हे सगळ्यांचं निसर्गचित्र ते कधीच बघितलेलं नसतं असं पहिल्यांदा सूर्योदय. तर ते होऊ नये म्हणून पण थोडा इनोव्हेटिव्हनेस लागतो तो हे करताना. आता समजा मी कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी असं काही दाखवण्याचा प्रयत्न केला. हे रूट्स म्हणजेच काय, त्याचे प्रिन्सिपल्स काय असेल, समानता, इक्वॅलिटी, डिग्निटी, प्रतिष्ठा, जस्टिस हे एक इम्पॉर्टंट प्रिन्सिपल आहे, न्याय. ठीक आहे. आणि यातून काय बहरलेलं दाखवू शकतो आपण, यातून बहरलेलं काय दाखवाल? इंडियन सोसायटी, फ्रीडम. हा, म्हणजे ते फ्रीडम पण याच्यामध्ये खाली आपण त्याच्या रूट्स वरती, हा फ्रीडम पण दाखवता येईल वरती, पण अजून एम्पॉवरमेंट, सोशल जस्टिस किंवा प्रॉस्पेरिटी ऑफ नेशन, राष्ट्राची समृद्धी, आनंद, आनंद निर्देशांकामध्ये वगैरे आपण बघतो. थोडक्यात बघा, आता हे सिंपल वाटलं, या डायग्रामला किती वेळ लागला. सो यासाठी म्हणजे आपल्याला काय लगेच MF वगैरे व्हायचं नाही. अशा डायग्राम काढायचे ज्या प्रॅक्टिकल असतील. आता हे GS2 मध्ये येऊ द्या, काढू शकतो का आपण? आणि असं पण परत नाही एक्सक्लुझिव्ह आपल्याला काहीतरी काढायचं आहे किंवा तयार ठेवायचं आहे जे फक्त GS4 साठी असेल. आपल्याला अक्रॉस GS एक्झाम्पल बघायचे आहेत, अक्रॉस GS डायग्राम बघायचे आहेत. ठीक आहे. सो त्यासाठी थोडंसं प्रिपेअर राहिलं पाहिजे. माझा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मग ह्या सगळ्यामध्ये तुमच्याकडून काय अपेक्षित आहे, कारण आपल्याला सगळं बॅलन्स करायचं आहे, खास करून 2025च्या MPSCच्या मुलांच्या कंटेक्स्टमध्ये. ऑप्शनलला थोडासा हात घालायचा आहे, बाकीच्या आन्सर रायटिंगची थोडी फॅमिलिरिटी वाढवायची आहे, आणि म्हणूनच थोड्याशा अपफ्रंट नोट्स देण्याचा प्रयत्न आहे याच्यामध्ये. बघा,
जेणेकरून कंटेंट सर्चिंग हा तुमच्यासाठी इरिलेव्हंट मुद्दा राहील. म्हणजे आता आपण काही मुलं येत आहेत बघा, नोट्स बनवत आहेत, दाखवत आहेत, पण मग त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतोय की कुठं ना कुठेतरी लॅक्युनर राहतात. मी कंटेंट तयार केलाय पण त्याच्यात आणखी अपडेट वगैरे करता येईल. म्हणजे मी असं म्हणतो केक आणि चेरी असं त्याचं एक्झाम्पल देतो. काही असा एक बेसिक कंटेंट असतो तो केक. मुलं काय मुलांचा असा अप्रोच असतो की चेरी शोधत राहतात. वेगळं व्हॅल्यू डिफरेन्शिएटिंग कंटेंट कुठं मिळतंय असा शोध. आणि पण माझ्याकडे केकच तयार नाही ना. पण दुसरं एक असतं की केकच नाही आहे. ह्या दोन्हीच्या कंटेक्स्टमध्ये त्या कंटेंटच्या लेवलला प्रॉब्लेम येणार नाही. पण मग काय करावं लागेल आपल्याला, ते जी नोट असेल ती लेक्चरच्या आधी वाचावी लागेल. येतं लक्षात? तुमच्या गुरुवारी आपल्याला लेक्चर आहे, बुधवारी उद्या तुमच्या याच्या ग्रुपमध्ये मी ती नोट शेअर करतो. ती प्रॉपरली रीड करून तुम्ही येणं अपेक्षित आहे. म्हणजे तुम्हाला काय कळेल मी जे बोलतोय त्याचं या नोट्सच्या पलीकडे काय आहे ते किती घ्यायचं. येतंय का लक्षात? कारण त्या बोलण्यामध्ये समकालीन संदर्भ असतील, कंटेम्पररी काहीतरी लिंकेजेस असतील, काही असे एक्झाम्पल असतील की जे त्याच्यामध्ये फिट नाही होणार, कारण अल्टिमेटली ती थोडीशी मेकॅनिकल वेने असणार आहे. पण त्या नोट्सच्या सोर्सेसच्या बाबत किंवा रेफरन्सच्या बाबत कोणत्याही प्रकारचा शंका घेण्याची कारण नाही. म्हणजे टॉप लेवलचे जे इंग्रजी आणि मराठीमधले रेफरन्सेस आहेत त्याचा वापर करूनच ती बनवलेली आहे. सो तुम्हाला असं वाटत असेल की एखाद्या ह्यातलं कंटेंट माझं कमी पडतंय का, तसा कोणत्याही प्रकारचा शंका घेण्याची कारण नाही. तो वाचून येणं हे अपेक्षित आहे. दुसरं, लेक्चरमध्ये थोडासा प्रोएक्टिव्हनेस लागेल. म्हणजे ते इथं जर तुम्ही बोलले नाहीत, खास करून MPSCच्या विद्यार्थ्यांचा माझा अनुभव आहे की ते इकॉनॉमीचे जेव्हा लेक्चर मी घेतले होते अक्षरशः घसा दुखून जातो, पण ते काही हुकाचू करत नाहीत. त्यांचं असं म्हणणं असतं की बाबा ही नोट द्या, ती आम्ही पाठ करतो आणि आम्हाला डिलिव्हर करू द्या. मग त्याच्या पलीकडे फार जास्त विचारत जाऊ नका, प्रश्न तर जास्त विचारायचे नाही. तर त्या ॲटिट्यूडमधून थोडंसं बाहेर पडून आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील. तो प्रोएक्टिव्हनेस लागेल. म्हणजे लेक्चरमधलं पार्टिसिपेशन हे गरजेचं आहे. आणि सुरुवातीच्या स्टेजला तो रिलक्टन्स असेल किंवा आपण म्हणू की भीती वाटेल लिहिण्यासाठी, बट ती भीती बाजूला सारून बघा, एक सिंपल गणित आहे. जेव्हा तुम्ही लिहित नाही तेव्हा तुम्ही कुठल्या झोनमध्ये आहात, तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये आहात. मस्त वाटते की बाबा काही डिस्कम्फर्ट वाटत नाही. म्हणजे आत्ता प्रिलिमच्या मुलांचं उदाहरण सांगतो की टेस्ट दिली ना की स्कोअर म्हणून काय होतं, डिस्कम्फर्ट होतो. पण टेस्टचा पर्पजचा डिस्कम्फर्ट जनरेट होणं असला पाहिजे. जर मी कम्फर्टेबल असेल तर ती टेस्ट नाही. बोला काय म्हणतात, प्रिलिमचा पेपर झाल्यावरती माझं टेम्परमेंट लूज झालं. अरे मग टेस्ट कशाला दिल्या होत्या? टेम्परमेंट लूज टेस्टमध्येच व्हायला पाहिजे होतं ना. माझं कॉन्सन्ट्रेशन लूज झालं होतं. स्वारगेटच्या बस स्टँडवर जाऊन पेपर सोडून बघा, तिथं कॉन्सन्ट्रेशन दाखवा. टेस्टचा पर्पजच आहे की डिस्कम्फर्ट झालं पाहिजे. त्या डिस्कम्फर्ट झोनमधून तेव्हा बाहेर येता तुम्ही, तेव्हा एंटर करता फिअर झोनमध्ये. इथं भीती आहे, इथे काय आहे, कम्फर्टेबल वाटते, मला कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही. जेव्हा तुम्ही लिहायला घ्याल तेव्हा निश्चितपणे सुरुवातीला ती भीती नक्की वाटते. पण त्या फिअर झोनमधून बाहेर पडल्यानंतर त्याला प्रोग्रेस किंवा ग्रोथ झोन म्हणतो आपण. याच्यातून बाहेरच येत नाही आणि आपल्याला असं वाटतं की कशी इम्प्रूव्हमेंट होणार आहे. UPSC मेन्स असेल, लिखाणाची पद्धत असेल किंवा प्रिलिम असेल, सगळ्यामध्ये एक गणित आहे बघा. तुम्ही पहिली टेस्ट दिलीत, तुम्हाला मार्क्स नाही आले, ठीक आहे. तुम्ही दुसरी टेस्ट दिलीत, तुम्हाला मार्क्स नाही आले. तिसरी टेस्ट दिलीत, मार्क नाही आले. म्हणजे करेज होतं. चौथ्या ह्याच्यात बस झालं. तुम्ही इथे थांबले, तुम्ही म्हणत नाही 2 महिने असा अभ्यास करतो आणि परत इथं टेस्ट देतो. इथून सुरुवात कराल तुम्ही परत. हे साधं गणित आहे बघा. ती गोष्ट हे स्किल का म्हणतो बरं, आन्सर रायटिंग स्किल, कारण ती डेली बेसिसवरती झाली, रेग्युलर बेसिसवरती झाली तर ती इम्प्रूव्ह होते. नाहीतर परत आता जेव्हा बघा हे प्रिलिम मधून झालेले काही चांगले लिहिणारे मुलं आहेत, ती पण जेव्हा पहिल्यांदा लिहायला सुरुवात करतील आता 25 मे नंतर, त्यावेळेला सुरुवातीला होतं च ज होतो हे पण कळत नाही आपल्याला. जे मराठीमधून लिहितात किंवा इंग्लिशमध्ये आपण लिटरली, म्हणजे मुलं आता काय करतात, कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर त्यांना पाहिजे तसे वापरायला लागले. मला वाटतं इथं कॅपिटलमध्ये लिहावं, लिहून टाकलं. मला वाटतं इथं स्मॉल. तर असे छोटे छोटे प्रॉब्लेम होतात. पण ते बाजूला यायचे असतील तर काय करावं लागणार, ग्रॅज्युअली त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसते. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण पण सांगतो एका मुलाचं. तो एकदम वाईट निबंध लिहायचा, म्हणजे इतका वाईट की मला असं वाटायचं की त्याला वाईट वाटू नये म्हणून मार्क पण द्यायचो नाही मी. तर त्यामुळे तुम्हाला त्याची सिव्हिअरिटी कळेल, ठीक आहे. त्याच्याच अनुषंगाने सांगतो की माझा पर्पज टेस्टमधून मार्क देण्याहून तुम्हाला बरं वाटावं असं नसणार आहे. परत एकदा क्लिअर मी आत्ताच करतो डिस्क्लेमर की ते काही तुम्हाला मस्त वाटावं वगैरे याच्यासाठी नाही. एक उदाहरण त्याचं आपण अंगाने सांगतो की एका पुण्यातल्या इन्स्टिट्यूटमध्ये तपासलेला निबंध जो माझ्याकडे झेरॉक्स कॉपीमधून आला होता. मला माहीत नव्हतं हा दुसरा कोणी चेक केला आहे की काय केलं आहे.
आणि त्या मुलाला त्या निबंधाचा जे शीर्षक होतं, टायटल होतं आणि निबंध याच्यात काही संबंध नव्हता. त्यांनी 12 पानं खूप मेहनतीने भरली होती, म्हणून त्याच्यावरती दया क्षमा दाखवावी म्हणून मी त्याला 10 मार्क दिले होते, कारण त्या निबंधाचा आणि त्या पूर्ण कंटेंटचा काही संबंध नव्हता. ठीक आहे, तेच त्याने 2 पानं जर त्याच्याशी रिलेटेड लिहिली असते तर कदाचित जास्त मार्क मिळाले असते. आणि मला नंतर ज्या माणसाने तो निबंध पाठवला होता तो म्हटला होता की त्याला दुसऱ्या क्लासने त्यासाठी 60 मार्क दिले होते. 60 मार्क एका निबंधात म्हणजे किती मार्क होतात? 120 मार्क 2 निबंधाचे होतात. हे मिळवण्यासाठी खूप मेहनत लागते. ठीक आहे, हे मिळवायला मेहनत लागते. ती न करता जर तुम्हाला समजा 60 मार्क दिले तर काय होतं? प्रॉब्लेम क्रिएट होतो. तर ते आपल्याला नाही करायचं. नंतरची मार्कशीट बघून त्रास नाही करून घ्यायचा. ती आपल्यासाठी चांगली असली पाहिजे यासाठी आत्ताचा हे असेल. त्यामुळे मार्क्स कमी येत आहेत हा काही क्रायटेरिया नसेल. आपल्याला त्याच्यात ग्रॅज्युअल म्हणजे त्याच्यात मी लिहिलं ना तुम्हाला हा क्रायटेरिया की पॅरेग्राफचा सेन्स नाहीये, तर याचा अर्थ पॅरेग्राफचा सेन्स डेव्हलप करणं ही माझी इमिजिएट प्रायोरिटी असेल. माझ्या टेस्टचे ऑब्जेक्टिव्ह डिफाईन ठेवावे लागतील. येते लक्षात? तर त्या मुलाचं काय होतं की ज्याला मी मार्क्स देत नव्हतो, तर त्याने ना सलग 7 आठवडे निबंध लिहिले होते, विच इज रिमार्केबल अचिव्हमेंट कन्सिडरिंग मी मार्क्स देत नव्हतो. मला लक्षात येतं की तुम्ही एखाद्या लोकांकडे जाता आणि त्याला सांगता की मार्क्स द्या आणि मार्क्स देत नाही. 1 आठवडा झाला, 2, 7 आठवडे म्हणजे 2 महिने ऑलमोस्ट होतात. 7व्या आठवड्यात त्याला विचारलं, बाबा मी तुला मार्क्स देत नाही तरी तू कसं काय बरं एवढा तुझा हे टिकून ठेवलेस कंटिन्युटी? तो म्हटला, तुम्ही दिलेलं गुड मोजले मी. माझ्या पहिल्या निबंधात एक पण गुड नव्हता, दुसऱ्या निबंधात 1-2 दिसायला लागले आणि हा 7वा आठवडा आहे त्याच्यामध्ये माझ्याकडे त्या निबंधात 11-12 गुड वेगवेगळ्या ठिकाणी आलेले आहेत. याचा अर्थ काय? इम्प्रूव्हमेंट झालेली. सो तुमचे ऑब्जेक्टिव्ह डिफाईन असतील तर गोष्टी क्लिअर होतात. अल्टिमेट माझा पर्पज काय की त्या वर्षीच्या परीक्षेमध्ये तिथे मार्क मिळवणं, हे तर लक्षात. त्यामुळे ते कम्फर्ट डिस्कम्फर्ट याच्या पलीकडे जाऊन नक्की लिहिलं पाहिजे. निबंध ही सुरुवातीला डिस्कम्फर्ट करणारी किंवा आपल्याला त्याच्यामध्ये पण मी काय लिहीन, अक्षर सुद्धा सुरुवातीला चांगलं ठेवेल. असे छोटे छोटे ऑब्जेक्टिव्ह असेल. पहिलं ऑब्जेक्टिव्ह या रविवारचं काय असायला पाहिजे तुमच्या लेवलला? टेस्ट लिहिलं. ज्या वेळेला टेस्ट ठेवले त्या वेळेला उपस्थित राहणं हेच माझं पहिलं ऑब्जेक्टिव्ह असायला पाहिजे. क्लिअर येते? तर गोष्टी वर्क होणार आहेत. सिंपल गोष्टी लक्षात घ्या. आत्ता तुम्ही ह्या 2 विषयाच्या कंटेक्स्टमध्ये एका रिक्वायर्ड नंबर ऑफ मार्क्सपर्यंत जाणं व्हिज्युअलाइज केलं तर जो प्री नंतरचा आपल्याला आकडा गाठायचा आहे, मी असं सांगतो, मी एक वाक्य वापरतोय, एसे एथिक्सला आपला सेकंड ऑप्शनल कन्सिडर करूया. ऑप्शनल एकच आहे ना, ऑप्शनलला आपल्याला 300+ मार्क्स मिळवायचे आहेत ना, तर तसाच सेकंड ऑप्शनल कसा व्हिज्युअलाइज करायला पाहिजे? एसे एथिक्सचा. म्हणजे माझे एक 600+ मार्काचं टार्गेट कशातून असायला पाहिजे? एसे एथिक्स ऑप्शनलमधून असायला पाहिजे. आणि कन्सिडरिंग सध्याची कंडिशन तिथेच रिलेक्टन्स जास्त दिसतोय. एसे इथिक्सच्या कंटेक्स्टमध्ये खूपच मोठा रिलेक्टन्स दिसतोय. तो रिलेक्टन्सच्या केसमध्ये मी आर्ट ऑफ रेसिंग इन द रेन शब्द वापरला होता काही दिवसांपूर्वी. म्हणजे सगळे लोक जेव्हा थांबलेले आहेत पावसात तिथं पळण्याची गरज आहे. परत एकदा, इथपर्यंत काही डाऊट आहे का तुमच्या लेवलला? सर तुम्ही म्हटलं की कंटेंट सर्चिंगची वेळ आली पाहिजे. हां. बट इंडियन फिलॉसॉफीचं किंवा ते वर्ड्स झाले जे की सबस्क्रिप्ट वगैरे आहे, त्याचं कधी रीडिंग नाही किंवा ते कधी बोलण्यात पण नाही. मी अक्काच्या अक्का इथं उभा आहे आता. त्याचा काही विचार म्हणून म्हटलं कंटेंटच्या लेवलला इंडियन ट्रॅडिशन फिलॉसॉफी आपल्या नोट्सचा इंटिग्रेटेड पार्टच असेल. त्याच्या अराउंड आपण म्हणजे बोलणारच आहोत. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. म्हणजे 2015, 16, 17 पर्यंत UPSC जे प्रश्न विचारत होते ते थेरॉटिकल प्रश्न जास्त होते. व्हॉट डू यू मीन बाय इन्व्हायरमेंटल इथिक्स? पर्यावरणीय नीतिशास्त्र म्हणजे काय? आता ते ना AIचा, डिजिटल टेक्नॉलॉजीचा आणि असे ॲप्लाइड प्रश्न विचारतात. ॲप्लाइड इथिक्सचे प्रश्न जास्त विचारताना दिसतात. त्यांनी एक असा प्रश्न विचारला होता की ऑनलाईन मेथोडॉलॉजी वापरली जाते सगळीकडेच, बरोबर? वापरतोय ना आपण ऑनलाईन मेथोडॉलॉजी सगळीकडे. आणि स्पेसिफिकली UPSC म्हटलं की इनपुट फॉर डिसिजन मेकिंग वापरलं जातं. इनपुट म्हणजे काय? ऑनलाईन मेथोडॉलॉजी ॲज अ इनपुट वापरतोय मी फॉर डिसिजन मेकिंग. ओके गुगल, सांग मला बघायला कुठलं करिअर करू. सगळं मी काय करतोय? गुगलवर शोधण्याचा प्रयत्न करतोय. थोडक्यात ऑनलाईन इनपुट म्हणजे काय? माहिती किंवा जो त्याला प्रोसेसिंग करायला गोष्टी लागणार आहेत ती मी कुठून घेतोय? नेटवरून, इंटरनेटवरून घेतोय. तर UPSCने विचारलं याच्यात काय प्रॉब्लेम्स आहेत?
बघा आता आपल्याला काय वाटतं की खूपच अप्लाइड प्रश्न आलाय, पण त्याचा लिंकेजेस हे तुमच्या थिअरीशी आणि आपण जे म्हणतो की इंडियन ट्रॅडिशनचे असणार आहे. आता प्रश्न पडतो की इथं इंडियन ट्रॅडिशनचा काय संबंध, बरोबर ना, की ऑनलाईन मेथोडॉलॉजी आणि इनपुट फॉर डिसिजन मेकिंगचा भारतीय परंपरेशी संबंध काय. तर भारतीय परंपरेत ज्ञानापर्यंत पोहोचण्याचे 3 मार्ग सांगितले, प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द. आली परत एकदा भारतीय परंपरा. सांगा बरं याचा अर्थ काय. मला ज्ञान किंवा त्याला प्रमा शब्द वापरलाय, त्या प्रमेपर्यंत पोहोचण्याचे 3 प्रकार आहेत, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि शब्द प्रमाण. प्रत्यक्ष म्हणजे जे आपल्याला सेन्स होत आहे, म्हणजे आपण प्रत्यक्ष बघत आहोत, आपण अनुभव घेतो. एक्झॅक्टली, मी बघितलं, मी ऑब्झर्व केलं आणि त्याच्या बेसिसवरती मला लक्षात आलं की हे खरं आहे. मी ऐकलं नाही कुणाचं वगैरे किंवा काय केलेलं, स्वतः ऑब्झर्व केलेलं आहे, ते प्रत्यक्ष प्रमाण. आता मला सांगा, ऑनलाईन मेथोडॉलॉजी प्रत्यक्ष प्रमाण आहे का. आलेला व्हिडिओ हा सुद्धा प्रत्यक्ष प्रमाण आहे का. त्याच्यामध्ये सुद्धा काय असू शकतात, मॉर्फ केलेले असू शकतात ते व्हिडिओ. अनुमान म्हणजे काय, इन्फरन्स, तिकडे कुठेतरी धूर येतो, याचा अर्थ काय, आग लागलेली आहे, याचा अनुमान काढणं, बरोबर. तिसरं आहे शब्द प्रमाण, म्हणजे काय, त्याला आप्त वाक्य असं पण म्हटलं जातं. अर्थात ह्याला डिटेलमध्ये आपल्याला सगळं बघायचं. शब्द प्रमाण म्हणजे अशी व्यक्ती, असं एखादं मटेरियल की ज्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवून ते ऐकू शकता. शब्द प्रामाण्य म्हणजे कुणाचा तरी शब्द ऐकणं, हे समजलं पाहिजे. बघा आता त्या ह्याच्यामध्ये NCERT मध्ये एक उदाहरण दिले. अजातशत्रूला वज्जींवरती अटॅक करायचा होता आणि त्यांनी मग आपल्या प्रतिनिधीला बुद्धाकडे पाठवलं की करू का असं. म्हणजे याचा अर्थ काय, कोणाला विचारायचं याचा सेन्स होता. मला सांगा परत एकदा, ऑनलाईन मेथोडॉलॉजीला शब्द प्रामाण्याच्या कसोटीवर बसवता येईल का. कारण त्याच्यात काय आहे, ती ऑथॉरिटेटिव्ह नाही आहे टेक्स्ट. व्हॉट्सअप मेसेजेस मला काय वाटतं शब्द प्रमाण वाटतो आणि मी तो फॉरवर्ड करतो, येत्या लक्षात प्रॉब्लेम. मग थोडक्यात परत याला इंडियन ट्रॅडिशनला लिंक करता येतं का. सो हे कसं लिंक करायचं आणि काय काय वापरायचं इंडियन ट्रॅडिशनमध्ये, याचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही. दुसरं, ज्या वेळेला तुम्ही आर्ट अँड कल्चर कराल त्यावेळेला पर्पजफुली असा विचार करा, एसे एथिक्ससाठी याचं काय आहे का, एसे एथिक्ससाठी याचं काय आहे का. एकदा ती दृष्टी आपल्याला मिळाली, इथिक्सची विजन मिळालं, तर निश्चितपणे तुम्ही पण ते एक्स्ट्रॅक्ट करू शकता आर्ट अँड कल्चरमध्ये. अजून त्यामुळे त्याचे लोड घेण्याची गरज नाही की मला भारतीय परंपरा इतकी माहित नाही. बघा हे सगळं आहे ना, परत एकदा मी म्हटल्याप्रमाणे मार्केटिंगची परीक्षा आहे. मला बसवेश्वर फार माहिती नाही आहे, मला काश्मीरमधली लालदेड माहित नाही, मी 2 त्यांचे तत्व लक्षात ठेवले आणि एक्झामिनरला मला माहिती आहे. एक्झामिनरला काय वाटेल, केवढा डेंजर का कॅन्डिडेट आलाय की सगळंच माहिती आहे याला. हे परसेप्शन कसं डेव्हलप करतं. आता एसे इथिक्स बॅचमध्ये, एसेमध्ये एक बॅचमध्ये एक मुलगी होती, तिने पाली स्क्रिप्टमध्ये एक बुद्धाचं वचन लिहिलं होतं. पाली स्क्रिप्टमध्ये येते का लक्षात तुम्हाला गोष्ट. म्हणजे मी काय करतोय, बुद्धाचं वचन लिहितोय, तिने पाली स्क्रिप्टमध्ये लिहून खाली त्याचा मराठीत अर्थ लिहिला. माझी कॉम्पिटिशन काय झाली, बाजूला झाली ना, माझे एफर्ट लगेच काय होणार, रेकग्नाइज होणार. सो ह्या प्रिपरेशनला मल्टिपल लेयर्स आहेत बघा, त्या लेयरला आपण टप्प्याटप्प्याने अप्रोच करणार आहोत. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचं लगेच त्याचं टेन्शन घेण्याची, कंटेंटचं टेन्शन घेण्याची तर बिलकुल गरज नाहीये. यावर्षी 2024च्या एसेच्या पेपरनंतर मुलांची पहिला हे अशी होती की किती लिहायचं याचं, असा प्रश्न पडला होता. त्यामुळे कंटेंटच्या बाबतीत प्रॉब्लेम येत नाही. एसेचा कंटेंट पण ॲम्पल अमाऊंटमध्ये अवेलेबल होईल. अजून आणखी काही प्रश्न. तेच आपल्याला हे करायचं आहे. म्हणजे की सुरुवातीला समजा आपण एक प्रश्न घेतला, आपण काय करणार आहोत, 1, 2, 3 प्रकारचे इंट्रोडक्शन लिहून त्याच्यावर विचार करणार आहोत, हे जास्त ॲप्रोप्रिएट आहे का, दुसरी ॲप्रोप्रिएट आहे का, तिसरी जास्त ॲप्रोप्रिएट आहे का. तर ते आपल्याला प्रश्नाच्या कंटेक्स्टमध्ये बघायचं आहे. एखादा प्रश्न बघूया का आपण इंट्रोडक्शनसाठी. ठीक आहे, एक क्वेश्चन नोट डाऊन करा. म्हणजे आपल्याला पूर्ण उत्तर लिहायचं नाही, मला तुमच्याकडून उत्तराची सुरुवात काय तुम्ही करणार हे अपेक्षित असेल.
राईट डाऊन द सिम्पलेस्ट ॲक्ट्स ऑफ काइंडनेस आर by far more powerful than 1,000 सो हे कोट थोडंसं एक्सप्लेन करायचं होतं. कोटेशन बेस्ड क्वेश्चन होता. सिम्पलेस्ट ॲक्ट ऑफ काइंडनेस आर फार मोर पॉवरफुल दॅन 1,000 हेड्स बॉईंग इन अ प्रेयर. सांगतो. आता याचं हिंदी वर्जन काय दिलंय ते लिहितो मी, त्यानुसार तुम्हाला आणखी क्लिअर होईल. ते दयालुता के सबसे सरल कार्य प्रार्थना में 1,000 बार झुकने वाले सिरों से कहीं ज़्यादा शक्तिशाली है. तुम्ही दयाळूपणाची कोणतीही कृती केलीत, एक दयाळूपणा दाखवलात, तर 1,000 लोकांनी प्रार्थना करण्यासाठी झुकणं याच्यापेक्षा ती कृती काय असते, ती साधी दयाळूपणाची कृती ही जास्त प्रभावी किंवा प्रभावशील ठरते. प्रश्नाचा अर्थ कळलाय? ओके. या प्रश्नाला 2 ते 3 वेळा रीड करायचं आहे आणि तुम्ही मला सांगायचं की या प्रश्नाची सुरुवात कशापासून करायला पाहिजे, उत्तराची सुरुवात कशी करायला पाहिजे. अगेन मला पूर्ण आन्सर तुमच्याकडून एक्सपेक्टेड नाही. मला काय एक्सपेक्टेड आहे, सुरुवात आपण कशापासून करायची. ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड. ओके. आणखी बाकीच्यांना काय सुचतंय? बाकीच्यांना काही सुचतंय का? बरं. आता मी जे म्हणतोय ना, स्ट्रक्चरिंगचे एक्झरसाइज आपल्याला करायचे. काय करता येईल बघा, या प्रश्नातले आपण किती पार्ट्स आहेत ते आयडेंटिफाय करू, किंवा प्रश्नात किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आयडेंटिफाय करू आणि त्यातल्या कुठल्या गोष्टीपासून सुरुवात करता येते याचा विचार करू. सिम्पलेस्ट ॲक्ट ऑफ काइंडनेस, दयाळूपणाच्या साध्या साध्या कृती, हा पहिला एक महत्त्वाचा भाग आहे प्रश्नातला. मोर पॉवरफुल दॅन 1,000 हेड्स बोईंग इन प्रेयर, हा एक दुसरा. म्हणजे मी कुणापासून सुरुवात करू शकतो उत्तराची? काइंडनेस पासून करू शकतो किंवा प्रेयर पासून करू शकतो. सिंपल. आत्ता कळलं का की थोडंसं ते आपल्याला सिम्प्लिफाय झालंय की आयदर तुम्ही या प्रश्नातल्या एका आस्पेक्ट पासून सुरुवात करू शकता. आपल्याला सुरुवातीच्या स्टेजला आन्सर रायटिंगमध्ये अशी नंबरिंग ॲक्टिव्हिटी द्यायची. प्रश्नातला पहिला भाग, दुसरा भाग, नाहीतर काय होतं ते कम्प्लीटनेस येत नाही आन्सरला. एखादा आस्पेक्ट काय होतो, मिस होतो. सो मला सांगा बरं, मी यांनी सुरुवात करायची की यांनी? काइंडनेस. कोणाला वाटतं का की प्रेयर पासून करायला पाहिजे? चालू शकते. माझं अल्टिमेट बघा काय आहे की एखाद्या मी दोन्ही गोष्टीपासून सुरुवात करू शकतो. असं नाही की काही चुकीचं असेल. मला कम्प्लीटनेस द्यायचा आहे, जास्त इफेक्टिव्ह आन्सर करायचा आहे आणि मार्क्स पिचिंग बनवायचं आहे. हे सिंपल गणित आहे. तर त्यासाठी कोणतं वाटतं तुम्हाला की जास्त अपिलिंग राहील? सर ते स्टेटमेंटच आहे ना, म्हणजे ते विधानच अगोदर पूर्ण आहे असं मानून आपण जर केलं तर मग काइंडनेसला आपण पहिल्याला घ्यायला पाहिजे, कारण त्या विधानातच म्हणतो. जर त्याच्यात काउंटर करायचं असतं तर मग अगोदर नंतर आपण प्रार्थना घेतली, म्हणजे अगोदर प्रार्थना घेतली असते. ओके. आता मी तुम्हाला यापासून सुरुवात करून दाखवतो की प्रार्थनेसाठी 1,000 झुकलेले काय म्हटले त्यांनी, मस्तिष्क,
शीर. तर याच्यापेक्षा जास्त प्रभावी काय असणार आहे? दयाळूपणा. ठीक आहे. माझी अशी भूमिका सुरुवातीलाच मी दिली की विविध धार्मिक नैतिकतेमध्ये किंवा विविध नैतिकतेच्या बाबीमध्ये प्रार्थना ही एक महत्त्वाची बाब मानलेली आहे. मग ती कुठल्याही धर्माच्या बाबतीत घ्या. शिखांमध्ये आहे का प्रेयरला महत्त्व? नाही आहे. आहे ना. काय बरं प्रेयरमध्ये काय म्हणतात ते? गुरुबाणी. अजून? ठीक आहे, बघूया आपण ते. ठीक आहे, शिखांमध्ये महत्व आहे. एक ओंकार असं म्हणतात ते पण प्रेयरच आहे ना. हिंदुइझममध्ये आहे का प्रार्थनेचं महत्व? ओके. सो प्रार्थना हे महत्वाची अंग मानलं असलं आणि वेगवेगळ्या धर्मामध्ये त्याला स्थान दिलेलं असलं तरी महात्मा गांधींच्या मते ते प्रार्थनेचं किंवा ईश्वर उपासनेचं एक प्राथमिक टप्पा आहे आणि त्या टप्प्याच्या पलीकडे जाण्याचं गांधीजी उपरोक्त वाक्यातून सांगतात. स्वामी विवेकानंदांनी पण असं सांगितलंय की बघा भारतीय परंपरेमध्ये पुन्हा एकदा भक्ती परंपरेत 2 गुण होते, एक सगुण आणि निर्गुण. सगुण म्हणजे कोण? जे असं म्हणतात की समोर कोणतं तरी फॉर्म असायला पाहिजे, मूर्ती असायला पाहिजे, त्याची आपण पूजा करूया. निर्गुण म्हणजे काय? समोर काही नसलं तरी आपण भक्ती करू शकतो. कबीर कुठल्या ह्याच्यामध्ये बसायचं, सगुण की निर्गुण? बरं, सगुण मध्ये कोण बसेल? उदाहरण, सगुण मध्ये कोण? अरे वारकरी परंपरा सगळी सगुणच आहे ना. विठ्ठलाला व्हिज्युअलाइज करूनच हे केलं जाते, बरोबर. स्वामी विवेकानंद असं म्हटले की सामान्यातील सामान्य लोकांना निर्गुण भक्ती लगेच समजेल असं नाही. म्हणजे कोणीच समोर नाहीये आणि तुम्ही काय करा, त्या ईश्वराची उपासना करा असं सांगणं सामान्य माणसाला सोपं आहे का हे फॉलो करणं? तर ते काय म्हणतात, प्राथमिक टप्प्यावरती तुमच्या समोर काय असायला पाहिजे? समजा एक ईश्वराची मूर्ती आहे, पण तो प्राथमिक टप्पा आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि शेवटचा टप्पा काय असेल? कोणी नसताना माझ्यासमोर मी काय करू शकतो? ईश्वर उपासना करू शकतो. याचा अर्थ काय? त्या टप्प्यापर्यंत जाण्यासाठीचा प्रायमरी फॉर्म काय असेल? सगुण. म्हणजे इथे पण तेच ना की प्रेयर मधून मला कदाचित क्लिअर होईल गोष्टी की नक्की कशासाठी काइंडनेस दाखवायचा आहे, बरोबर. समजा हा पार्ट तुम्ही सुरुवातीला घेतला नाहीत तर नंतर तो बसवणं अवघड जातं. आणि दुसरं, तुमचे कॉम्पिटिटर काय करणार आहेत? काइंडनेसचं महत्व इतकं सांगणार आहेत की प्रेयर महत्वाची आहे असं कुणालाच सांगितलं जाणार नाही. त्यामुळे तो कम्प्लीटनेस देण्यासाठी आणि बाबा मला पूर्ण प्रश्न समजलाय की बाबा प्रेयर महत्वाची नाही असं नाही, प्रेयर महत्वाची आहे, पण त्याच्या पुढचा टप्पा काय आहे? काइंडनेस. आणि मग काइंडनेसला मी डील केलं आणि मग शेवटी कन्क्लुजनकडे येताना असं म्हटलं, सध्याच्या काळामध्ये त्या काइंडनेस प्लस प्रेयरचा बॅलन्स करणं हे का गरजेचं आहे. येतंय का लक्षात? मग याला म्हणणार आन्सरचं स्ट्रक्चर. जेव्हा याच्याकडे आपण जातो त्यावेळेला काय होतं, एक प्रश्नातला प्रॉमिनंट फॉर्म जो आहे किंवा प्रॉमिनंट आस्पेक्ट आहे तो मिस आउट होऊन जातो. सो आपल्याला सुरुवातीला हे विचार करायचे कोणत्या कशाने इंट्रोडक्शन करता येईल. पहिली हेडिंग काय असायला पाहिजे, उत्तराचं कन्क्लुजन काय असायला पाहिजे, हे काय असणार आहे? आपला स्ट्रक्चरिंगचा भाग असणार आहे. येतंय लक्षात? हे जे आहे ते मी म्हणेन डेली बेसिसवरती हे करायला पाहिजे. आपण काय करतो, ते टॉपरचे आन्सर ग्रुपमध्ये शेअर करतो बघा डेली बेसिसवरती. समजा ते प्रश्न जेव्हा टाकला जातोय त्यावेळेला सुरुवातीला विचार करा. कदाचित पूर्ण आन्सर लिहिता येणार नाही आपल्याला सुरुवातीच्या स्टेजला, पण मी याच्यात आता जसं विचार केलात ना, इंट्रोडक्शन काय करता येईल, तिने जे वाक्य वापरलं होतं ॲक्शन स्पीक लाउडर दॅन, ते मी जर समजा असं म्हटलं प्रेयरचं महत्त्व सांगितल्यानंतर बट ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स, तर बरोबर बसतंय का आता तिथं ते? आणि मग पुढे बोलायला गेलो. सो तुम्हाला काय करायचं आहे त्या डेली बेसिसवरती, जे आपण लेक्चरमध्ये पण करणार आहोत, की प्रश्न आल्यानंतर समजून घेण्याचा प्रयत्न करणं, याला इंट्रोडक्शनमध्ये काय बसवता येईल, मेन बॉडीमध्ये हेडिंग काय देता येईल, असं थोडंसं करत गेलं तर रिपीटेडली त्या. नाहीतर आपण काय करतो, टेस्ट सिरीजलाच काय करतो, डायरेक्टली ते प्रश्नांचे स्ट्रक्चर करण्याचा सुरुवातीलाच प्रयत्न करतो. ते तसं वर्क होणार नाही आहे बघा. त्यासाठी काही ना काही वेळ द्यावा लागेल आणि त्यासाठी फार वेळ नाही. दुपारचा लंचचा सेशन नंतर एक 15-20 मिनिटाची ॲक्टिव्हिटी तुम्ही एक क्वेश्चन बघण्याची, क्वेश्चन आन्सर बघण्याची करू शकता. अजून आणखी काही प्रश्न?
न्यूजपेपर वाचताय का सध्या, की अजून तिकडं नाही शिफ्ट झालेत? वाचताय. त्याची एक सवय लावा, खास करून मराठीमध्ये जे लिहित आहेत त्यांनी एक लोकसत्ता तरी ॲटलिस्ट वाचायला पाहिजे. फार वेळ लागत नाही वाचायला, म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की कोणती गोष्ट पिक करायची आहे त्यांनी आणि कोणती नाही हे समजण्यासाठी एक 15-20 मिनिटामध्ये लोकसत्ता कंप्लीट करायला पाहिजे. काही नाही प्रश्न? गुरुवारी आपण ॲक्च्युअल सिलेबसला इथिक्सचा स्टार्ट करणार आहोत. काही असेल प्रश्न तर आपण 1 to 1 बोलूया, अदरवाईज थांबूया.